काय म्हणतो दादा, कसा आहेस? मस्त उड्या मारतोय नेहमीप्रमाणे. मित्रांनो, केपी आर्ट कुणाल दादा पाटील. दादा आधी व्ह्यूअर साठी काहीतरी सांग. खूप होतं ना, प्रतीक्षा करतायत परेल वर्कशॉप. काय कोण येते परिश्रम ते होणार, पण जे आपण ओव्हर हाईप करतो ना की यार या पण अप्रिशिएशन हे नंतर येतं. मग भले डायरेक्टर कोणी असू दे, सिद्धेश असू देत, अरुण दत्ते असू देत, कोणी आकाश तिरमुळ असू देत, मी असू देत, जेवढे पण आर्टिस्ट आहेत, राजू शिंदे असू देत, पोहेकर असू देत, निलेश विधाते असू देत, जेवढे पण एवढे सगळेजण आहेत, ठरवणार की काय असं वेगळं पण वाटतंय कोणाकोणामध्ये. आणि त्याच्यामुळे मजा येते. कॉम्पिटिशन खूप छान आहे. त्या दिवसापासून म्हणतो की गिरगाव चौपाटीवरती व्हेरिएशन दिसलं पाहिजे, कारण की सिलेक्टेड असेल. राजन जाड सरांचं असायचं, पण आता ज्या पद्धतीने यंगस्टर सगळे आलेत मूर्ती, नाहीतर मग सगळ्यांचा अंधारच अंधार आहे. नंतर जेव्हा परेल वर्कशॉपची पूजा होती, त्या एक्सपेक्टेशन खूप वाढलेलं की कुणाल पाटील तिथे येणार. नोटीस केलं की नाही माहिती नाही. हे मी इच्छापूर्तीच्या आगमनाच्या दिवशी कधी येणार. मुंबईतला तर आपण काम करतच होतो, फक्त परेड वर्कशॉपचे की वेगळा ऑरा आहे. जवळ म्हण किंवा हे म्हण, बरेच जण बघायला पण येतात. त्यांची नजर पण एक वेगळी असते. खूप क्राऊड येतो ना, हा वेगळ्या लेवलचा अप्पर लेवलचा क्राऊड आहे. त्यांना की येडं नाही बनू शकत क्राऊड. त्याच्यामुळे असं आहे, जसं तू इकडे आलास, तुला वाटलेलं मी परेडला येईल तेव्हा इंटरव्ह्यू घ्यायला, पेशंट संपले म्हणून तू इकडे आलास. तिकडे एवढा टाइम नाही भेटू शकत. मिळणार पण नाही, कोणालाही नाही मिळणार तसं. आता इथे बघितलंस तर ऑलमोस्ट आतमध्ये मी ऑलमोस्ट कामं खेचायच्या मार्गावर. माझ्याकडे मी जास्त इम्पॉर्टन्स आता कसं आहे ना की छोट्या मूर्त्यांना जास्त देतोय. 8 फूट 6 फूट असं का? कारण की तो आधी मोठ्यांमध्ये होताच भरपूर. हो, पण आता मोठी साईज नेतो ना ते. आणि प्रत्येक मूर्तिकाराला ते माहिती आहे त्याचे साईड इफेक्ट. मला एक क्वेश्चन आहे, खूप असा विचार केला त्या क्वेश्चन वरती. जेव्हा मी तुझ्या इथे आलो होतो 2014-15 साली, तेव्हा असं हे पूर्ण स्टुडिओ टाईप नव्हतं. एक सांगतो, विचारतो, हे माझं क्वेश्चन आहे. मग आफ्टर दॅट 2015-16च्या नंतर तू हे खूप अपग्रेड केलंस. मी बघतो थंब आहे, सगळ्यांचे मेंटेन ठेवलंय. ते एक कॉर्पोरेट लेवल सारखं तुझ्याकडे काम चालू आहे, कारण की तुझ्याकडे जागा आहे, हे मी मान्य करतो. तुझ्याकडे एक ऑफिस पाहिजे, कारण की मंडळ येणार. तेव्हा तो नव्हतं. खातू सर माझ्या घरी आले तेव्हा माझ्या इकडे काय स्वतः बघितलं, सिमेंटचं होतं. इथे तू बसलाय ना, बाहेर सगळ्या बॉलवरती क्लेवर चालायचं, इथेही क्लेवर चालायचं. इकडे मी कधी कधी एक 16-17 गणपती बसवायचो. तर ते थोडंसं ऑर्गनाईज केलं. वाईफ इंटिरियर मध्ये असल्यामुळे तिचे काही सजेशन्स आहेत. पुढे पुढे जसं आपण बघितलं की आर्ट स्टुडिओ बोलल्यानंतर तू कोण कोण आता कुठून कुठून लांबून येतात, तर मग ते बरोबर नाही वाटत. पण जे काम केलेलं ते समोर दिसलं पाहिजे. म्हणून ट्रॉलीवरचे गणपती किंवा काही जे स्पेशल जॉब करतोय, आता जेवढे पण क्लायंट माझ्याकडे येतात तेव्हा जेव्हा ते ना, मी आता खूप नजर गेली आहे गणपतीवरती. त्याच्यावरती तुझे कारागीर आणि तू खूप लक्ष दिले. कस्टमाइज पीस आहेत जसे आपण मोठे करतो ते. आता त्याचा जास्त फुटफॉल आहे माझ्याकडे. हो, मी ते लोक म्हणतात ना की का सिलेक्टेड करतोय, 3च गणपती का परेडला, 4च गणपती, कारण की ह्याच आपण करायचो ना 100-200 गणपती. माझ्याकडे घरगुती गणपती पण 5 लाखापर्यंत आहे. हा, घरगुती गणपती पण आहे. तो 5 डायरेक्ट चोपडी दाखवू शकतो, पण करायला बघतात. त्याच्यामुळे मी असं काही मोठं बडेजावपणा नाही करत आहे. माझं म्हणणं असं आहे की मूर्तिकार बांधवांना, बंधूंना, मित्रांना, सगळ्यांना हेच सांगायचंय की असतात क्लायंट खूप छान असतात. जर त्याला जर तुम्ही त्याच्या पद्धतीने त्याचं स्वप्न पूर्ण होईल बजेटिंग वाईज, म्हणजे एक सार्वजनिक मंडळ पण लाजेल असे 7 फुटाचे गणपती पण माझ्याकडे 7 ते 8 लाखापर्यंत आहे. त्यांचं 8.25 पर्यंत बजेट आहे. आता तू मला बोललास की घरगुती गणपती 7 ते 8 लाख एक अप्रॉक्स बजेट. ते ऍक्सेप्ट कसं करतात? करणार सगळं, त्याचं पेमेंट क्लिअर करणार, ऑनलाईन देणार. त्यांना जय महाराष्ट्र. गोष्ट आहे की कुणाला एखादा गणपती पाहिजे, तिकडे मी तुला व्यवहाराच्याच गोष्टीने बोलणार. लॉसेस आहे, कंपल्सरी लॉसेस आहेत. म्हणजे आता जे बोलतात ना ट्रॉलीवरचे गणपती 3 आणि 4, 100%. नंतर तू नव्हतास एक परेड वर्कशॉपला. मग ते कोविड आलं, कोविड नंतरही तू नव्हतास. एक अशी बातमी होत होती की कुणाल दादा फक्त ते डाय वगैरे विकतोय, या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला सगळा फायदा तर होतोच आहे. मग तो कशाला येणार परेड वर्कशॉपला? त्याबद्दल काय म्हणशील? पण केलं तो सरस, ज्यांनी इम्प्लिमेंट नाही केला तो विचार करत राहणार. बिकॉज ते की एखाद्याला लॉस झाला तर सुसाईड करायला जातो. ही आयडिया कुठून आली? तू जसं स्टुडिओचं बोलला ना, 2026 मध्ये फक्त 5 मूर्त्या. किती आहेत? 5 मूर्त्या, 6 मूर्त्या. नमस्कार मित्रांनो, जय गणेश. मी मुंबईचा पुन्हा आलो आहे केपी आर्ट्स मध्ये. आज दादाशी मी भेटणार आहे. हे बघा, दादा पण उभे आहेत, मोठे भाऊ उभे आहेत.
केपी आर्ट्स. केपी आर्ट्स आहे भाई. दादा कसे आहेत? वा मस्त. काय म्हणता, कसं चालू आहे? तुमच्या आशीर्वादाने. आमचा आशीर्वाद कधी, तुमचा आशीर्वाद असला पाहिजे. हा सगळं. आशीर्वाद काय. आणि इथे काम सुरू आहे जोरात आतमध्ये. नो एंट्री आहे ना? नो एंट्री, नो एंट्री. नो एंट्री आहे ना. आणि बाकी काय म्हणता, कसं जोरदार काम सुरू आहे? कधी येणार आहे परेलला? लवकरच ना. ठीक आहे. दादा कुठे आहेत? कुठे? आतमध्ये आहे? इथे की आतमध्ये? त्या साईडला आहे? ते काम सुरू आहे आतमध्ये आणि दादा आतमध्येच आहेत. बघूया. आता मी एंटर केलंय मित्रांनो. बघा किती सुंदर मूर्ती आहे. एपी आर्ट्स. लहान लहान मूर्ती आहेत दादाकडे. पेंटिंग काम बघा किती सुंदर पेंटिंग काम आहे. बघा खूप सुंदर. आतमध्ये चाललोय बाय. फुल सिस्टमॅटिकली आहे दादाकडे. बघा भावेसो आहे. छोटे मोठे एकदम लहान मूर्ती. मस्त वाटतं बघा. पेंटिंग बघा, फक्त पेंटिंग. पेंटिंग बघा, आखणी बघा. ही बघा आखणी बघा. बघा खूप मस्त आखणी केली हा. आशीर्वादात बघा, आशीर्वादात अशा पद्धतीने माती काम केल्या. खूप छान. देता घेता हात बघा. खूप छान. ही लहान मूर्ती आहे. वा, ब्राह्मण गणपती खूप सुंदर. शस्त्र एकदम ओरिजिनल वाटतात बघा. फक्त आखणी बघा मित्रांनो, आखणी. आखणी बघा. बघा आखणी बघताय. मेन गोष्ट आखणीवरती पूर्ण. देव आपल्याला कसा बघतो. बघा, आखणी एकदम हसरा चेहरा आहे बघा, हसरा चेहरा. ही हा गणपती बघा मस्त टिटवाळा टाईप गणपती आहे बघा. खूप सुंदर, खूप मस्त. वरती आहे बाळ गणपती. मस्त आहे एकदम. दगडूशेठ गणपती. ही मूर्ती असतेच डिस्प्लेला. ही मूर्तीची बातच वेगळी आहे बघा. काय मूर्ती वाटते नाही. असं वाटतं देव बघतोय खरंच. ही मस्त वाटतं. आशीर्वादात बघा, आशीर्वादात. मस्त आहे बघा. हात कसे सुट्टे. मस्त आहे एकदम छान. दगडूशेठ गणपती. नजर बघा खूप सुंदर. हा बघा किती मस्त आहे. बैठक बघा गणपतीची कसं बघतोय. खूप सुंदर. काय म्हणतो दादा, कसा आहेस?
मस्त उड्या मारतोय नेहमीप्रमाणे. मित्रांनो ते पी आर्ट कुणाल दादा पाटील. दादा आधी व्ह्युअर साठी काहीतरी सांग. खूप होतं ना, प्रतीक्षा करतायत परेल वर्कशॉप काय. कोण येते परेल वर्कशॉप? भरपूर जण आहेत. मी तर बसेलच आहे. परेल वर्कशॉपला कोण येतं? परेलला दादा एक काहीतरी सांग ना, जेव्हा तुझं फर्स्ट टाइम ना, जेव्हा तू विचार केला आता मी परेलला जाणार आहे, तेव्हा स्वर्गीय विजय खाते होते, त्यावेळेचं काय मुवमेंट होतं बघ ते? कसं आहे, तेव्हा पण भले जरी परेलला जात असलो ना, तरी पण एक पहिल्यापासून एक सवय आहे मला की असं ओव्हर एक्सायटेड नाही व्हायचं, हायपर नाही व्हायचं. तसंच आजही आहे. आता बरेच जण मला कमेंटवरती टाकतात की अरे यावेळी काय हंगामा, यावेळी काय हे. काही नाही, सिम्पल काम, नॉर्मल जसं आपण चालत आलोय तसं करायचं. काही असं काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असंच काय नाही. आपलं जे जेन्युअनली जे काम चालतं ना त्या पद्धतीने काम करत राहायचं. त्याच्यात थोडे थोडे वेगळे पण दिसत राहतील, ते तर सगळेच जण इम्प्रोव्हायझेशन करतात. तर असं काही नाही की खूप काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी करणार आहे, बरोबर आहे. कारण की गणपती असतो, त्याच्यामुळे त्याच्या साजेस जे काय कंपोजिशन वाईज जे काय होणार ते होणार. पण जे आपण ओव्हर हाईप करतो ना की यार यावेळी बघा हे बघा, असं काही नसतं रे. कारण की बघ शेवटी पिक्चर बनलं, स्क्रिप्ट लिहिणं, पिक्चर डिरेक्ट करणं, पिक्चर बनल्यानंतर लोकांना ॲप्रिशिएशन हे नंतर येतं. मग भले डायरेक्टर कोणी असू दे, सिद्धेश असू देत, अरुण दत्ते असू देत, कोणी आकाश तिरमळ असू देत, मी असू देत, जेवढे पण आर्टिस्ट आहेत, राजू शिंदे असू देत, पोहेकर असू देत, निलेश विधाते असू देत, जेवढे पण एवढे सगळेजण आहेत, तर काम केल्यानंतर लोक ठरवणार की काय असं वेगळे पण वाटतंय कोणाकोणामध्ये. आणि जो फरक आता येणार आहे ना की कारण की बरेच आर्टिस्ट आलेत आता, त्याच्यामुळे मजा येते. कॉम्पिटिशन खूप छान आहे आणि कॉम्पिटिशन असायला पाहिजे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणतो. गिरगाव चौपाटीवरती व्हेरिएशन दिसलं पाहिजे. एकाच कडले गणपती असले तर ते एका टाईपचे दिसतात, पण बरेच आर्टिस्ट आल्यानंतर तुम्हाला व्हेरिएशन, जसं गेल्या वर्षी पण चौपाटीवरती आपल्याला बघायला मिळाले की वेगवेगळ्या तऱ्हेचे गणपती बघायला मिळतात, वेगवेगळ्या आर्टिस्टचे गणपती बघायला मिळतात. तर पूर्वी कसं ना खातूसरांचे जास्त बॉडी स्ट्रक्चर असायचे, मोस्टली ते आपलं आपण बघतो की त्यांची 12 फुटाची बॉडी, 90% तेच गणपती दिसायचे बसलेले. आणि कारण की सिलेक्टेड असायचं, राजन जाड सरांचं असायचं. पण आता ज्या पद्धतीने यंगस्टर सगळे आलेत मूर्तिकार म्हणून, तर मजा येते बघायला. फक्त आर्थिक गणित सांभाळलं पाहिजे, जे नेहमी म्हणतो मी, नाहीतर मग सगळ्यांचा अंधार आहे नंतर. जेव्हा पर्यवेक्षकाची पूजा होती त्या एक्सपेक्टेशन खूप वाढलेलं की कुणाल पाटील तिथे येणार, आणि तेव्हाच परेल वर्कशॉपला. अच्छा. तेव्हाच एवढे पोस्ट पडले की आफ्टर 6 years कुणालदादा पाटील कमबॅक करतोय, असे पोस्टर. त्यावेळेला काय मुवमेंट झालेला होता? कारण की हाईप जो झालेली होती इंस्टाग्रामला. नाही, आम्हाला का नाही ते मोठं वाटत, कारण की आम्ही आहे ना अगोदरच सगळं विचार केलेला असतो. मी खूप जणांनी नोटीस केलं की नाही माहिती नाही, हे मी इच्छापूर्तीच्या आगमनाच्या दिवशी जेव्हा माझ्या हातात माईक होता तेव्हाच मेन्शन केलेलं. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना ते कळलं की नाही कळलं ते माहिती. मी तेव्हा ते हिंट दिली होती माझ्या पॉडकास्टमध्ये पण दिली. आणि बघ दरवर्षी मला विचारायचे कधी येणार मुंबईला, कधी येणार. मुंबईला तर आपण काम करतच होतो, फक्त परेल वर्कशॉपचं एक वेगळा ऑरा आहे आणि त्याचं एक वेगळं प्लॅटफॉर्म आहे. तर त्या प्लॅटफॉर्मवरती काम करणं सोपं नाही, कारण की तिकडे दिग्गज लोक येतात. म्हणजे ॲज अ गणपती लवर म्हण किंवा हे म्हण, बरेच जण बघायला पण येतात. त्यांची नजर पण एक वेगळी असते. ते नजरेत ठरवतात की कोण सरस आहे, कोणाचा हा गणपती छान होणार आहे, हा कसा होणार आहे. तर ते तिकडे ते क्राऊड येतो ना, हा वेगळ्या लेवलचा, अप्पर लेवलचा क्राऊड आहे. त्याच्यामुळे तिकडे आपण त्याच्यासमोर काही आपण ज्याला बोलतो ना की येडं नाही बनू शकत क्राऊड. त्याच्यामुळे तिकडे बघणं, आणि तिकडे काय लफाछप्पी नाही चालत, जे आहे ते समोरासमोर दिसणार आहे असं आहे. फक्त एवढंच आहे की आता पेशन्स लेवल कमी झालेत लोकांचे. लोकांना लगेच सगळं बघायचं आहे असं आहे. जसं तू इकडे आलास, तुला वाटलेलं मी परेलला येईल तेव्हा इंटरव्ह्यू घ्यायला, पेशन्स संपले म्हणून तू इकडे आलास. तिकडे एवढा टाइम नाही भेटू शकत, मिळणार पण नाही, कोणालाही नाही मिळणार तसं. फक्त हात दाखवायला काम चालू असेल तेव्हा फुल फ्लेज वरती काम चालू असेल. आता इथे बघितलंस तर ऑलमोस्ट सगळे ऑलमोस्ट काम खेचायच्या मार्गावर. हो, एकदम फास्ट आहे. ते खेचावंच लागेल, कारण की जरी आपण एक बॅक ऑफ द माइंड म्हटलं की गणपती लेट आहेत, अधिक महिना, पण ते एक डोक्यावरती एक हावी राहतं की यार अधिक महिना आहे तर आपण आरामात करूया, पण तसं नसतं. टाइम कसा जातो ते कळत नाही.
पण ते प्रोसेसिंग मध्ये असतात ना सगळ्या गोष्टी, हो हो, सगळं प्रोसेसिंग प्रोसेसेस मध्ये असतात कामं ना. पण वाढतात, मग अधिक महिना मग आपण जास्त फ्लेवर करायला लागतो. हम्म. आणि मोस्टली माझ्याकडे मी जास्त इम्पॉर्टन्स आता कसं आहे ना की छोट्या मूर्त्यांना जास्त देतो. 8 फूट 6 फूट असं का? कारण की तो आधी मोठ्यांमध्ये होताच भरपूर वेळ. हो, पण आता मी स्वतःहून कोविड नंतर मी थोडं स्वतःला एक मॅच्युरिटी लेवल म्हणून स्वतःला एक हे केलंय, जसं कन्व्हिन्स करतो ना आपण की ह्या साईज मध्ये कम्फर्ट आहे इन द सेन्स काम करायला मजाही देखील येते. आणि गणपती ट्रॅव्हलिंगला जे लांब जातात, आता कसं आहे बघ, साऊथ बॉम्बेमध्ये जर मूर्ती असेल आणि जर ती ट्रॉलीवरची असेल तर ते जॉग्राफिकली ते चांगलं आहे नेण्याच्या ह्याच्याने. पण जेव्हा तू सुरतला एखादी मूर्ती पाठवतो, हैदराबादला पाठवतो किंवा कुठेही जी मुंबईच्या बाहेर जाते, तर मला असं वाटतं की त्याला एक लिमिटेड साईज असली पाहिजे. कारण की जेवढं तू मोठी साईज नेतो ना ते, आणि प्रत्येक मूर्तिकाराला ते माहिती आहे त्याचे साईड इफेक्ट. जेव्हा मूर्ती जाते ट्रॅव्हलिंगला तेव्हा नंतर कसे कॉल्स येतात हो. आणि काय होतं टचअप वगैरे. Touch-up मग त्याच्यापेक्षा वगैरे. मी आता हे जे इतके वर्ष छोट्या मूर्त्या करताना छान इझिली जातात. फक्त अपवाद वगळता काही मंडळ अशी असतात हार्स, ते बघत नाही गाडीवाला कसा चालवतोय, बम करतोय का, स्पीड मध्ये नेतोय का, तिकडे फक्त ते प्रॉब्लेम्स येतात. बाकी माझ्याकडे तर 99% आजपर्यंत जे मी 8 फुटापर्यंत गणपती देतो त्याच्यामुळे तेवढा काही इश्यू येत नाही. मस्त इझिली जात आहेत आणि बरं वाटतं काम दिल्यानंतर, कम्फर्ट वाटतं. आता मला एक क्वेश्चन आहे, खूप असा विचार केला त्या क्वेश्चन वरती. जेव्हा मी तुझ्या इथे आलो होतो 2014-15 साली, तेव्हा असं हे पूर्ण स्टुडिओ टाईप नव्हतं. एक सांगतो, विचारतो, हे माझं क्वेश्चन आहे. मग आफ्टर दॅट 2015-16च्या नंतर तू हे खूप अपग्रेड केलंस. मी बघतो थंब आहे, सगळ्यांचे मेंटेन ठेवलंय, ते एक कॉर्पोरेट लेवल सारखं तुझ्याकडे काम चालू आहे. कारण की तुझ्याकडे जागा आहे, हे मी मान्य करतो. नाही, जागा सगळ्यांकडेच असते. फक्त कसं आहे ना, कोणी रेंटवर घेतं, काही स्वतःची ओन जागा असते. पण आपण एखादी जेव्हा जागा घेतो तेव्हा रेंटवर घेतलं तरी 10 वर्षाचा विचार करून घेतो. आता तू एखादं जरी शॉप करायचं गेलं, केक शॉप जरी केलं तरी तू वेल ऑर्गनाइज करतो. फक्त आता इथे कसं आहे ना की तिकडे ओपनिंग वगैरे होतं म्हणून सगळं चकाचक इंटिरियर वगैरे करतात. आणि आपल्याकडे कसं इन प्रोसेस चालू आहे. म्हणजे 2015 मध्ये जेव्हा मी परळला केलं तेव्हा विचार केला आपल्याकडे एक ऑफिस पाहिजे, कारण की मंडळ आहे ना, तेव्हा तो नव्हतं. खातू सर माझ्या घरी आले तेव्हा माझ्या इकडे काय नव्हतं, सिमेंटचं होतं. इथे तू बसलाय ना, हा इथे कोबा होता, बाकी सगळं आणि हे सीसी लेवल होतं. इथे आम्ही फार्मा फिरवायचो, छत्रीचा किंवा बसलाय. आता जिकडे तू बसलाय ना, समजलं मला, तिकडे आम्ही फार्मा फिरवायचो, कारण की लेवल यालाच आहे. आणि बाहेर सगळ्या बॉलवरती क्लेवर चालायचं, इथे क्लेवर चालायचं. इकडे मी कधी कधी एक 16-17 गणपती बसवायचो, 5-6 फुटाची लाईनीत बाहेर पर्यंत पूर्ण मेस्टअप असायचं. म्हणजे वर्कशॉपला जे स्वरूप असतं तसं. पण नंतर जेव्हा कोविड आलं त्याच्या अगोदरपासून हे प्लॅन होतं की काहीतरी नीटनेटकं करायचं. फक्त तो स्पेस मिळत नव्हता, तो गॅप मिळत नव्हता. मग ती सुट्टी मिळाली कोविडची, तेव्हा हे सगळं ठरवलं की आपण जे काम करतोय ना त्याचा जो मेस आहे, म्हणजे त्याचा जो सगळं स्क्रॅप आणि हे सगळं आहे ना, हे फ्रंट डोअरला दिसलं नाही पाहिजे. सो जे काय आपल्याला काम करायचं ना ते बॅक साईड पाहिजे. तर ते थोडंसं ऑर्गनाईज केलं. वाईफ इंटिरियर मध्ये असल्यामुळे तिचे काही सजेशन्स आहेत, माझे काही इनपुट्स होते की आपल्याला असं काहीतरी करायचं आहे. ऍक्च्युली हे करत गेलं, हे त्या हिशोबाने स्ट्रक्चर नाही आहे. ऍक्च्युली कारखान्याच्या हिशोबाने स्ट्रक्चर नाही आहे. तर त्या पद्धतीने जर डिझाईन केलं असतं तर अजून वेगळ्या पद्धतीने डिझाईन असतं. पण आता आपल्याकडे जी स्पेस अवेलेबल आहे त्याला वेल ऑर्गनाइज कसं करायचं त्या पद्धतीने मी थोडं सेक्शन्स केले की काम करायला सोपं पडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेंटेनन्स मेन आहे. जेवढा मोठा एरिया तेवढं साफसफाई. आणि आपलं डस्टचं काम आहे. आपलं काम असं काय हे नाही की ऑफिस वर्क आहे की नीट कसं काय लॅपटॉप्स आहेत हे आणि ते. आपल्याकडे काही जरी एक ग्राइंडर जरी मारलं तरी त्याची डस्ट उडणार आहे. सगळं तो विचार करून मग त्या पद्धतीने डिझाईन केलं. आणि क्लायंट आल्यानंतर आहे ना बसायला एक जागा पाहिजे. पूर्वी कसं असायचं, अरे तुटकी फुटकी चेअर असायची, कुठचा तरी टेबल असायचा किंवा कलरचा डब्बा असायचा, त्याच्यावर आपण बसायचो बोलायचो असं होतं. पण मग ते पुढे जसं आपण बघितलं की आर्ट स्टुडिओ बोलल्यानंतर तुला एक मीटिंग करता आली पाहिजे, कॉन्फरन्स करता आली पाहिजे, मंडळाबरोबर बसून डिस्कस करता आलं पाहिजे. कोण आता कुठून लांबून येतात, तर मग ते बरोबर नाही वाटत. सो म्हणून मग मी ठरवलं की नाही, थोडीशी एक मंडळाला जर एक वेटिंग एरिया पण पाहिजे. जर मी इथे मीटिंग करतोय तर बाहेर त्यांना बसता येतं, चहा पाणी घेता येतो. तर ह्या पद्धतीने थोडंसं ऑर्गनाईज केलं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काम केलेलं ते समोर दिसलं पाहिजे म्हणून तो सेल्फ केला की त्याच्यावरती छोटे मॉडेल्स असायला पाहिजे जे आपण गणपती म्हणून आता जेवढे पण आपण ट्रॉलीवरचे गणपती किंवा काही जे स्पेशल जॉब करतोय
त्याचे आपण मॉडेल्स बनवतो, म्हणजे ते वर्षभर नजरेत राहतात. नजरेत राहतात काय काम केलंय. काम केलंय, काय काम केल्यापेक्षा ते एक आपल्याला गायडन्स पण मिळतो की त्याच्यातनं आपण कसं काम करायचं, त्याचं स्ट्रक्चर कसं जाईल, काय साईज आहे, प्रॉपोर्शन कसं मिळेल. आणि काम झाल्यानंतर ते गणपती कसं विसर्जन होतं, त्याच्यानंतर आपल्याकडे फक्त फ्रेम मध्ये फोटोज मध्ये आता एवढी वॉल भरून जाईल की एवढे फोटोज लावणार कुठे. मग ते मॉडेल काय करतात, ते एक आठवण ठेवतं समोरासमोर की हा बाबा हे यावर्षी आपण बनवलं असं बनवलं होतं. आणि मग ते दिसायला पण थोडं 3D असल्यामुळे थोडंसं अट्रॅक्ट. आता जेवढे पण क्लायंट माझ्याकडे येतात तेव्हा जेव्हा ते मॉडेल बघतात ना, तेव्हा त्यांना ते असं आठवण येते की रे आमचं पण मॉडेल असं असायला पाहिजे. आता सगळ्यांना ते अपिलिंग फील येते. आता पुढे बघूया कसं होतं. आता तुझ्याकडे 2 फूट 2.5 फूट हे खूप ना, मी आता खूप नजर गेली आहे गणपतीवरती, त्याच्यावरती तुझे कारागीर आणि तू खूप लक्ष दिलं. नाही लक्ष इन द सेन्स, पहिले मूर्त्या असायच्या ना की जेव्हा मी नसायचो इकडे तेव्हा आमच्या हातातल्या पण मॉडेल्स असायचे, बाबांच्या हातातले, बरोबर, आणि पेंटचे पण गणपती असायचे. पण जसं जसं कोविड नंतर मी इथे बसायचो, मी बाबाला सांगितलं की माझ्या हातचेच मॉडेल आपण करूया. आणि त्या मॉडेलमध्ये एक सिम्प्लिसिटी आणूया की जास्त क्रिस क्रॉस नाही पाहिजे मॉडेल, ज्याच्यात देता घेता टिपिकल कंपोजिशन जे घरगुतीच्या मूर्तीच्या हिशोबाने जे असेल, ब्राह्मण बैठक किंवा टिटोळा म्हण किंवा असेल, हलका क्रॉस असेल तर हलका क्रॉस, एकदम टिल्टेड तुला फार कमी एखाद पीस बघायला मिळेल. बाकी सगळे रेग्युलर पीस ठेवलेत आणि थोडंसं डिसेन्सी आणायचा विचार केला. आणि जेवढे कमी, जसं आपण बोलतो ना की मेनू कार्ड मध्ये जेवढे कमी पदार्थ ना तेवढं कंट्रोलेबल राहतं, तसं जेवढं व्हेरिएशन कमी किंवा जेवढे मॉडेल जास्त ना तुझ्याकडे तेवढा तो व्याप वाढतो, तेवढे मोल्ड्स वाढतात. पण सिलेक्टिव्ह हे ठेवलेत आणि सिलेक्टिव्ह मध्ये काम करायला सोपं जातं, कारागिरांनाही काम करायला सोपं जातं आणि त्यांना लक्ष देता येतं आणि जे आपण कमिटमेंट केले ती देता येते. त्याच्यामुळे आता छोट्या मूर्त्या ऑलमोस्ट 80% आपल्याकडे झालेलं आहे काम ऑलरेडी. गेल्या वर्षी परमिशन नसल्यामुळे ते पण वेटिंग वरती होतं, कारण की घरगुती मूर्त्या पण करायच्या आहेत, परत आपले सार्वजनिक पण करायचे, परत घरगुतीमध्ये कस्टमाइज पीस आहेत जसे आपण मोठे करतो ते. आता त्याचा जास्त फुटफॉल आहे माझ्याकडे. हो, मी तेच पाहतो, नोटीस केलंय मी. घरगुती गणपतीचे पण भरपूर क्लायंट्स आहेत, मोठ्यापेक्षा हेच होते. हो, आणि लोक म्हणतात ना की का सिलेक्टेड करतोय, 3च गणपती का परळला, 4च गणपती, कारण की ह्याच व्याप एवढा आहे ना की ते परळ वर्षामध्ये जेवढा आपण करायचो ना 100-200 गणपती, तसाच व्याप इकडे आहे. आणि असं नाही की छोट्यात छोटा, माझ्याकडे घरगुती गणपती पण 5 लाखापर्यंत आहे. हा, घरगुती गणपती पण आहे, तो 5 लाखापर्यंत. 5 लाखापर्यंत घरगुती गणपती आहे. मी तुला डायरेक्ट चोपडी दाखवू शकतो. सो असं नाही आहे की म्हणजे मी काय व्हॅल्युएशनचं हे नाही म्हणत, मला सांगायचंय की तेवढे पॅशनेट लोक आहेत की आम्ही करू शकतो. हो ना, आणि जसं सार्वजनिक मंडळ करायला बघतात तसे घरगुतीवाले पण करायला बघतात. त्याच्यामुळे मी असं काय मोठं बडेजावपणा नाही करत आहे. माझं म्हणणं असं आहे की मार्केट खूप मोठं आहे. मला माझ्या मूर्तिकार बांधवांना, बंधूंना, मित्रांना, सगळ्यांना हेच सांगायचंय की आपण जे नेहमी रडत राहतो ना की यार तो स्वस्तात देतोय, तो एवढ्यात देतोय, असं काही नाहीये. देणारे लोक आहेत, तुम्ही फक्त त्यांना काम द्या, त्यांना दाखवा, त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा की मी तुम्हाला हे देऊ शकतो. तर बजेट देणारे लोक सर्वत्र ठिकाणी आहेत. तर असं गृहीत धरू नका की अरे रडत असतात. क्लायंट खूप छान असतात. जर तुम्ही बसवलं, त्यांच्यावर डिस्कस केलं, एखादा पॅशनेट बंदा आला, त्याला जर तुम्ही त्याच्या पद्धतीने त्याचं स्वप्न पूर्ण होईल असं जर त्याला एक स्केच करून दिलं ना, तर देणारे लोक भरपूर आहेत. ते सगळं कम्युनिकेशन स्किल. हो, आणि माझ्याकडे घरगुती गणपती जर तुला सांगितलं ना की तिथपर्यंत आहेत, आणि त्याच्या खालोखाल तर भरपूर आहेत. म्हणजे बजेटिंग वाईज, म्हणजे एक सार्वजनिक मंडळ पण लाजेल असे बजेटिंग आहे एवढे. परत 5 फुटाचे पण गणपती आहेत, 7 फुटाचे गणपती आहेत. 7 फुटाचे गणपती पण माझ्याकडे 7 ते 8 लाखापर्यंत आहे. म्हणजे बॉडी स्ट्रक्चर 7 फुटाची बॉडी स्ट्रक्चर आहे, असं आहे. काही ज्यांची 8 फुटाचे बॉडी स्ट्रक्चर आहे, त्यांचं 8.25 पर्यंत बजेट आहे. असे सगळे बजेटिंगचे गणपती आहेत. म्हणजे जे तुम्ही म्हणता ना की मोठे गणपती, ट्रॉलीवरचे गणपती, जर मी कॅल्क्युलेटिव्ह विचार केला ना तर सगळीकडे तेवढीच मेहनत तुला आहे. म्हणजे जरुरी नाही की आपण म्हणतो की ट्रॉलीवरचा गणपती म्हणून त्याला एक्स्ट्रा एफर्ट द्यायचा आणि घरगुती गणपती आहे म्हणून त्याला दुर्लक्ष करायचं, असं नाही. सगळ्यांना इव्हन लक्ष देऊन जर काम केलं ना तर तुमचं कॅल्क्युलेशन बरोबर तिकडे येऊन
बरोबर होऊ शकतं. आता तू मला बोललास की घरगुती गणपती 7 ते 8 लाख एक अप्रॉक्स बजेट. हा मग ते ऍक्सेप्ट कसं करतात? हाऊ यू कॅन कन्व्हिन्स कसं केलं जातं मग त्या गोष्टी? कन्व्हिन्स म्हणजे माझ्याकडे जी माझी अगोदरची जी म्हणजे जेव्हा एखादी रिक्वायरमेंटसाठी कॉल येतो ना, तेव्हाच आमच्याकडे त्या पद्धतीचं त्यांना एक्सप्लेनेशनचं मी एक चार्ट बनवलेलं आहे. डझंट मॅटर की तुम्ही तिथपर्यंत जा. माझ्याकडे 5,000 मूर्ती आहे. 5,000 आम्ही ते एक्सप्लेन करतो की डझंट मॅटर की तुम्ही हे आहे की तुमचं बजेट एवढंच असलं पाहिजे म्हणून तुम्ही आले. आमच्याकडे सगळ्या रेंजच्या मूर्त्या आहेत. फक्त तर तुम्हाला क्लायंटला आम्ही ते कन्व्हिन्स करतो की माझ्याकडे 5,000 मूर्ती आहे. मग ते इन्फायनाईट. मग तुम्ही कुठे बसता हे तुम्ही ठरवायचं, आम्ही नाही सांगणार. तुम्ही आलात की मला काहीतरी वेगळं पाहिजे किंवा मी पॅशनेट बंद आहे, मला असं असं काहीतरी पाहिजे, तो जेव्हा बोलायला लागतो ना तेव्हा कळतं. मग तिकडे माझी पेन्सिल चालूच असते, माझ्याकडे स्केचेस चालूच असतात ऑन दी स्पॉट. माझ्याकडे काही अगोदर केलेले असतात. मग मी त्यांच्यामध्ये त्यांना व्हेरिएशन दाखवतो की अच्छा तुम्हाला या बजेटपर्यंत जायचंय का, हां ठीक आहे, हे बघा असं करू शकतो, तसं करू शकतो, असं. मग ते करता करता कोणाचं ₹1,00,000 बजेट आहे, कोणाचं 50,000 आहे, कोणाचं 70 आहे, असं करत 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 आपण ते करतो. आता जसे छोट्या गणपतींमध्ये तू आहेस, हा एक विषय आहे आपला, हां छोटा विषय. आणि तुझ्याकडे गणपती पण भरपूर आहेत. हाच विषय तू परळला कुठे वर्कशॉप घेऊन तिचे छोटे गणपती ठेवलेस, असं काय माइंड मध्ये आहे का? कारण की सगळ्यांना इथे येता येणार नाही. ते आहेच रे, पण मला असं वाटतं कन्व्हिनियन्स साठी सांगतोय मी. कन्व्हिनियन्स सगळं बरोबर आहे, पण तू जॉग्राफिकल कंडिशन बघितलं तर परळ, दादर हे खूप चांगलं आहे लोकांना नेण्यासाठी ज्या पद्धतीने. पण तिकडे आपण त्या पद्धतीचं गणपती आहे ना, तिकडे आपण असं माझ्याकडे वर्षभर इथे काम चालतं ना, तर आम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स इकडे आहे, कारण की इथे सेटअप सगळं आहे. कारण की तिकडे काय होतं, तू रेंट बेसवरती जागा घेणार, नंतर गणपती तिकडे शिफ्ट होणार, तर ते थोडंसं ना आम्हाला थोडंसं हेक्टिक होतं. कारण की गणपती कसे ना, जसं आपण मोठे गणपती बघ ना फ्लो मध्ये चालत असतात. एखादा जॉईंट कास्टिंग झालं की जॉईंट झालं की फिनिशिंग गेला, मग वरती गेला त्याचा व्हाईट वॉश झाला, तर हे ना फ्लो मध्ये. पुढे पुढे आपण विचार करू की डिलिव्हरीसाठी आपण एखादा स्पॉट बघू शकतो, पण तो थोडा त्याला टाइम जाईल. ऑलरेडी आम्ही बघत होतो अगोदर, पण रेंटचं ते सगळं आणि इकडचं मॅनेजमेंट आणि त्या सगळ्या गोष्टी, कारण की शेवटचे दिवस असतात ते खूप हेक्टिक असतात, 10 दिवस. अरे हा प्रश्न कशाला दादा, की घरगुती गणपती सगळ्यांना ट्रॅव्हल जमत नाही, सगळ्या गोष्टी. आम्ही तू विचारायच्या अगोदर आमच्यामध्ये आम्ही कधी पण 10 वर्षाच्या अगोदरचा विचार करतो, नंतरचा विचार करतो, आणि हे डोक्यात आमच्या देखील येतं. थोडं अनालाइज केलं. कसं असतं ना की जेव्हा आपण एखादी गोष्ट पण करायच्या अगोदर ना ती जिम्मेदारी म्हणून विचार करतो. कारण की जिम्मेदारी अशी गोष्ट आहे ना की बोललं आणि झालं असं नाही होत. कारण की ते एकदा का तू डिसाईड केली की इकडनं करायचं, तुझी जिम्मेदारी येते. शेवटच्या क्षणाला जेव्हा 10 दिवस असतात ना, तेव्हा खरं तेव्हा बर्डन असतं. कारण की डिलिव्हरी व्यवस्थित जाणं, असं नाही की कोणीही बंदा तिकडे उभासवला आणि तो गणपती देतोय. हँडलिंग वाला पर्सन पाहिजे, त्याचं ट्रेनिंग झालं पाहिजे. माझ्याकडे एक पद्धत आहे की ऑफ सीझन मध्ये सगळ्या पोरांची ट्रेनिंग होते, त्याच्यानंतर त्याच्यावरती जबाबदारी दिली जाते. तर मी जेव्हा ते ट्रेन करेल माणसं, तेव्हा आता तू एखादी फ्रँचायझी बघतो, मॅकडी किंवा त्यांना ट्रेन केलं जातं, बरोबर आहे की बर्गर कसा बनवायचा, किंवा तू ट्रेनच नाही करणार, डायरेक्ट नवीन नवख्या पोराला 4 लोकांना बसवणार, हा तिकडनं तुम्हाला गोरेगाव डिलिव्हरी मिळेल किंवा दादरवरनं डिलिव्हरी मिळेल. पण तसं नाही, त्याला उचलता नाही जमलं, त्याला डिलिव्हर नाही करता आलं, त्याला गाडीत ठेवता नाही आला, तर मग ते आपले लॉसेस आहेत. त्याच्यापेक्षा असं काहीतरी पाहिजे की तिकडे आपल्याला ते सगळं लक्ष देऊन सगळं करायचं आहे. पुढे मागे आपण करू ते, पण थोडंसं टाइम जाईल, जेव्हा येईल तेव्हा ते कळेलच. म्हणजे कसं प्रॉपर ट्रेन पर्सन हवाय. हो. केपीआरस बोलला तर मॅनेजमेंट लेवल प्रमाणे तो अपग्रेशन वरती पण वर्क करतोय, की आपण कशा पद्धतीने अजूनपर्यंत अजून असं परिपक्व नाहीच आहेत. नाही करतोय तेच. म्हणजे मी तुला नेहमी सांगतो की अजून आम्ही शिकतो तर लाईफ टाइम आहे, पण आम्हाला अजून मॅनेजमेंट वाईज शिकायचं आहे. जसं आपण ठाण्याला बोळींजकरांचं बघतो, विशाल दादाचं बघतो, प्रॉपर मॅनेजमेंट, जिराफेंचं मॅनेजमेंट, प्रॉपर मॅनेजमेंट, ते अजून आपल्याला तेवढं जमलेलं नाही. आणि हे मी स्वतःहून तोंडावरती तुला सांगतो, तर मला ते शिकायचंय, ते करायचंय, तर त्याच्याबद्दल पण कामं चालू आहेत. त्याच्यासाठी एक वेल ऑर्गनाइज. आता आम्ही तसं इनव्हॉइस मध्ये आम्ही प्रॉपर बिलिंगचं केलंय, की आमच्याकडे PDF फाईल येते. आता आपण कसं इनव्हॉइस लिहितो, बरोबर, माझ्याकडे लिहिण्याचं नाही, आता सगळं ऑनलाईन स्ट्रक्चर आहे. एंट्री मारली का लगेच कुणाला आला, हा कुणाची काय गेल्या वेळेस साईज होती वगैरे सगळं येणार, असं. तर ते सगळं ते आहे. जसं तू बायोमेट्रिक डिजिटल, म्हणजे ते CA ला द्यायला पण बरं पडतं. आता प्रत्येक बिलाचा फोटो काढा आणि पाठवा, तर CA ला डायरेक्ट फाईल उचलली
डायरेक्ट गेली असं. मग ते सगळं, मग ती माझ्या वाईफच सगळं अकाउंटचं सांभाळते. मग ती सगळं सॅटर्डेला संडेला सगळं येऊन ते सगळं मॅनेज करते. सेल्स किती आहे, हे किती आहे, परचेस किती आहे, मग ते सगळं करून आपण ते सगळं पहिल्यापासून तीच हँडल करते. पण ते करणं खूप गरजेचं आहे. त्याचा फायदा होतो. आपल्याकडे स्टील येतं, रबर येतं, रेझिन येतं. सो बिलिंग वरती जेव्हा एखादी गोष्टी येते ना तेव्हा खूप बरं पडतं. म्हणजे केपी आर्ट्स मध्ये वहिनींचा पण खूप मोठा हातभार आहे. खूप, म्हणजे माझा भाऊ एक आहे नितीन दादा, त्याचं मॅनेजमेंट तशासारखा माणूस पाहिजे. नीरज आहे, तुझा निखिल आहे, गोली आहे, असे सगळे आहेत माझ्याकडे. गणेश दुधकर म्हणून आहे. हे सगळ्यांवरती ना जिम्मेदारी अशी टाकलेली आहे ना, की ते सगळं एवढं मस्त मॅनेज करतात. आणि दादाचा एक्सपिरियन्स तर वर्षापासून आहे. तुझ्याकडे जे माणसं आहेत बरोबर ना, ते खूप जुनी आहेत. पहिल्यापासूनचे जे आहेत ते आहेत. म्हणजे असं समज की आपण एकत्र क्रिकेट खेळत असतो ना, तसा ग्रुप आहे लहानपणापासूनचा. एकनिष्ठ आहेत. हो, कधी इकडची गोष्ट तिकडे नाही झालेली. आपण फक्त, माझ्याकडे एक रूल आहे की एखादी गोष्ट मला खटकली तर मी भावाला पण नाही सोडत. म्हणजे मी नाही सोडत. मग मी त्याला बिझनेसच्या पासून लांब करतो. आणि हे पण तेवढंच आहे, तू जीव लाव, मी तुला जीव लावण्यासाठी मी बसलेलो आहे. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही डबल क्रॉस करता किंवा एखादी गोष्ट खोट्यावरती नेता किंवा ते मला थोडंसं नाही, मला खटकतं. मला असं वाटतं की तुम्ही आहे ना, मी जर फ्री हँडेडली राहतो तुमच्याबरोबर, तर तुम्ही पण ते, मी पण ते एक्सपेक्ट करतो. विश्वास एकदा विश्वास, एकदा का तुला व्हायरस लागलं की लागलं. अँटीव्हायरसनी किती पण केलं तरी ते धुतलं जात नाही. हे माझं मत आहे, क्लिअर मत आहे. काय असेल तर तोंडावर बोला. एकदा मोबाईल मध्ये व्हायरस दिला, मोबाईल डायरेक्ट द्यायचा साईडला ठेवून दुसरा मोबाईल घ्यायचा. तो डेड झाला. डेड झाला म्हणजे त्याला झोपून द्यायचं सरळ. हे माझं तत्व आहे. आणि त्या तत्वावरती मी अजून पण चालतो. मला नाही पटलं, मी तिकडल्या तिकडे, भले सीझनच्या तोंडावरती पण मी हे करतो. मी असं नाही की सीझन आहे तर आता आपल्याला माणसं पाहिजेत. आत्ताच हिशोब पितोब त्याचा करणार, सगळं त्याचं पेमेंट क्लिअर करणार, ऑनलाईन देणार. त्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढे तुम्हाला ते करावंच लागेल. नाही तर म्हणजे तू एक मॅनेजमेंट लेवलने चाललेला आहे. सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट कसा पडतो तो गरजेचा आहे. आणि कोविड नंतर बऱ्याच गोष्टी मी शिकलो. परळला काही जणांचे मला जसं लॉसेस होतात तेव्हा बऱ्याच जणांचे आउटस्टँडिंग असतात मंडळांचे किंवा क्लायंटचे. मग त्याच्यामुळे आलेला ड्रॉबॅक, मग त्याच्यातनं आपले काही माणसांना आपल्याला पैसे देणं होतं, त्यांना आपण हळूहळू करत देत गेलो. ह्या सगळ्या गोष्टीमधनं खूप शिकायला मिळालं. मग त्याच्यामध्ये माणसं काही कशी वागायची, कशी मेंटेन करायची, कसं काम तुटपट्टी कशी करायची, आपल्याला सांगायचं एक, करायचं कसं एक. मग तिकडे आपल्याला काही खातू सरांचे टिप्स कामाला आले की त्यांच्याबरोबर कसं ट्रीटमेंट करायची त्यांची. आणि हे करणं खूप गरजेचं आहे. दादा मला एक गोष्ट सांग, आता जसं 2015 साली तू आला बरोबर ना, तुझ्या खिशात तर डबल पैसे गेले आहेत का, की नाही मला ह्या गोष्टी करायच्या आहेत पण मला आता करावंच लागणार आहे, असं कधी झालंय का? 15 मध्ये केलं तेव्हा खूप छान केलं, 16 मध्ये केलं तेव्हा पण खूप छान केलं, 17 मध्ये केलं तेव्हा पण खूप छान झालं माझं. 17 मध्ये मी लेवल 7 होतो. ओके. आणि 18 मध्ये मी अख्खं ग्राउंड मैदान घेतलं, कारण की तेव्हा ते पॉलिटिकली ते सगळं षडयंत्र सगळं. तू 17ला मला बकरी अड्ड्यालाच बोललेला आपल्याला पुढच्या वर्षी जायचंय परळला, तू हे लिहून ठेव. मला तू बोललास ठीक आहे. समोरच्या पारावरती बसलेला तो ताडदेवचा गणपती बनवत होता, आपण बसलेलो होतो आणि तेव्हा तू एकटा बसलेला. सो हा ऍटिट्यूड येतो कॉलेजमधनं, की एखादा आपल्याला जेव्हा आपण म्हणतो ना की जेव्हा डिचवतो किंवा हे करतो की नाचवायला बघतो, मग तेव्हा ठरवायचं की नाही हे करायचं. आणि त्या मताचा मी आहे, जिद्दीचा. तर मग ते तुला बोललं जसं मी परळला घेतलो तेव्हा पण 18 पण छान होतं. 19 मध्ये सगळं छान चाललं होतं, लाईनअप होतं, सगळं होतं. पण नंतर थोडंसं एंडला माहिती नाही काय कारण होती, मिसमॅच सगळं व्हायला लागलं. मंडपाचा पण इश्यू होता, थोडंसं एका साईडला कल्ला होता, त्याच्यामुळे बरेच कैच्यांमध्ये गणपती अडकलेले मागे. मग ते सगळं मॅनेजमेंट, ते वर्ष थोडंसं माझं एकदम हे गेलं की त्याच्यामध्ये मला लॉसेस भरपूर झाले. पण मी त्याच्यातनं पण ओव्हरकम केलं. त्याच्यातनं मग हळूहळू करत ज्यांचे द्यायचे होते थोडे करत खड्डे भरत गेलो आणि हेही मॅनेज करत गेलो. आणि तेव्हा मला बऱ्याचशा गोष्टी कळल्या की कसं मॅनेज करायचं. आता जे लोक म्हणतात ना की हा पैसा 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 करतो, प्रत्येक गोष्टीला व्हॅल्युएशन मध्ये हे गिनती करतो, तर हे गिनती करतो माझी छोटी. हाय ती दरवर्षी आपल्याला भेटते शाळेत चालेल. तर तेव्हा मला ते जेव्हा कळलं ना की ती सिच्युएशन, जसं म्हणतो ना की आपण एखाद्या फॅमिलीमध्ये एखादा वाईट प्रसंग आल्यानंतर आपल्याला कळतं खरा फॅमिली मेंबर कोण आहे. आणि एक तुझ्याकडे एक मॅच्युरिटी लेवल पण येते की ह्याच्यातनं ओव्हरकम कसं करायचं
आणि एक दुसरी गोष्ट अशी पण येते की कुठे हार्स राहायला पाहिजे. सो आता तू मित्र म्हणून माझ्याकडे येशील आणि जेव्हा व्यवहाराची गोष्ट येईल की कुणाला एखादा गणपती पाहिजे, तिकडे मी तुला व्यवहाराच्याच गोष्टीने बोलणार. तेव्हा असं मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, पण मी तुला तेच चार्ट सांगणार की या गणपतीचे एवढे, त्या गणपतीचे एवढे, या गणपतीचे एवढे. हे मी आता एक तत्व ठेवलंय फिक्स. बरेच जण मला म्हणतात अरे उसके पास बजेट ज्यादा आहे, ये मी प्रॉपर कॅल्क्युलेशन की मी वर्षभराचं आपण करतो. सीजनल बिझनेस आहे, ह्याच्यातनं वर्ष काढायचं आहे. तुझ्याकडे प्रत्येक वेळेला जेव्हा लेबर वर्षभर काम करतात तेव्हा तुझ्या इतर वेळेला डिलिव्हरी नसते, डिलिव्हरी फक्त तुझी गणपतीमध्ये जाते, बरोबर आहे. तेव्हा जो फंड येतो त्याच्यातनं तुला वर्ष काढायचं आहे, आणि वर्ष काढायचं बोलल्यानंतर तेवढेच लेबर तुझे असणार आहेत, त्यांचं ट्रेनिंग, त्यांच्याकडनं काम करत असताना तेव्हा मटेरियलिस्टिक त्यांना पैसे द्यायचे. होळी आली, दिवाळी आली, हे सगळं चालूच असतं त्याच्यामध्ये. कोणाकडे लग्न आलं, कोणाला घर बांधायचंय का, तेव्हा तुला फंड कुठून येणार? बरोबर आहे. तेव्हा त्याचा पण विचार करायला लागतो, त्याचा पण मार्जिनचा विचार करायला लागतो. आपण काय करतो, मार्जिन मध्ये फक्त 10,000 सुटले, 20,000 सुटले, झालं, असं नसतं. म्हणून बऱ्याच जणांची गणितं चुकतात. तर जेव्हा 19 मध्ये मला ते सगळं झालं तेव्हा मी स्ट्रक्चर बनवलं, बसलो, सगळं लिहून काढलं, काय बाबा कसं व्हॅल्युएशन निघायला पाहिजे, कसं निघायला पाहिजे, मग कुठे टफ राहायला पाहिजे, कुठच्या लिमिटच्या खाली गेल्यानंतर तुला लॉसेस आहे, कंपल्सरी लॉसेस आहेत. म्हणजे आता जे बोलतात ना ट्रॉलीवरचे गणपती 3 आणि 4 100% लॉस आहे. मिनिमम तर गणपती 6च्या वरती पाहिजे, 6 लाखच्या वर. हा, तर त्याला काहीतरी थोडंफार मिळेल. नाही तर मिसलेनियस खर्चेच एवढे आहेत नाही की ते कळून जाईल त्यांना नंतर. फक्त बरेच जण मला सांगतील की अरे नाही मला लाख रुपये सुटतात, हे सुटतात, कधी कुठे घुसतील कळणार पण नाही, असं आहे. सो ते कळलं पाहिजे लोकांनी. 2019 नंतर तू नव्हतास एक पर्या वर्कशॉपला, मग ते कोविड आलं, कोविड नंतरही तू नव्हतास. एक अशी बातमी होत होती की कुणाल दादा फक्त ते डाय वगैरे विकतोय, या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला सगळा फायदा तर होतोच आहे, मग तो कशाला येणार पर्या वर्कशॉपला? त्याबद्दल काय म्हणशील? नाही बघ, आता कसं आहे बघ की फायदा म्हणजे मी कोविडमध्ये मला जेव्हा आपल्या होत्या, जे आपण जी प्रॉपर्टी बनतो तेव्हा तो डायरेक्ट डेड झाला बिझनेस तुझा कोविडमध्ये. तुला माहिती नाही पुढे परमिशन मिळणार आहे की नाही मिळणार. तेव्हा होतं ना तसं की सगळे छोटे झाले होते. आता तुझ्याकडे जे डाय आहेत, हा, तर त्याला व्हॅल्युएशन कसं आणणार तू? इतरांसाठी ते स्क्रॅप आहे, आपल्यासाठी ती प्रॉपर्टी आहे, आपल्या फील्ड मधल्या लोकांसाठी, बरोबर आहे. इतरांसाठी ते स्क्रॅपच आहे, ते प्लॅस्टिक पण नाही, बरोबर आहे, ते स्क्रॅप आहे. पण त्या स्क्रॅपला तुला जनरेट कसं करता येईल? व्हॅल्युएशन काढायला पाहिजे. आता तू नोटीस कर अख्खा हैदराबाद कसं चाललंय, प्रत्येक मूर्तिकार ते सर्कल वापरते जे मी वापरले. म्हणून हाच क्वेश्चन येतोय सगळीकडे. मग ते का फॉलो करतायत? तर त्यांना कळलं नाही की कसं जनरेट करायचं. आता सुरुवात तर मीच केली ना, तूच केली. त्या डायवरनं कसं जनरेट करायचं, तुम्हाला फंड कसा जनरेट करायचा, आणि त्याच जनरेट झालेल्या फंड मधनं नवीन प्रॉपर्टी कशी बनवायची. आता सगळेजण तेच करतायत, दिसते मार्केटमध्ये पूर्ण सगळीकडे तेच करतात. तर त्यांना कळलं की त्या आपल्या ज्या जुन्या मोडला कसं व्हॅल्युएशन आणायचं. पूर्वी खातूसर पण करायचे, पण खातूसर प्रोडक्शन पीस द्यायचे. म्हणजे तू वैद्य वगैरे जर बघितलं रामपूरला वगैरे, तर तिकडे ते मोल्ड जायचे. पण जेव्हा कोविड आलं तेव्हा मी ज्या पद्धतीने केलं तेव्हा त्याच पद्धतीचं थोडंसं, मी जसं बोललो ना की सरांचा जो 40-50 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो खूप कामाला येतो. त्यांनी वेळोवेळी कसे डिसिजन्स घेतले, जसं आपण हिस्ट्रीमधनं काहीतरी शिकतो ना, तसंच ते शिकणं गरजेचं आहे आणि ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ज्यांनी इम्प्लिमेंट केलं तो सरस, ज्यांनी इम्प्लिमेंट नाही केलं तो विचार करत राहणार, बिकॉज ती तुझी मेहनत आहे. हा, आणि कोविडमध्ये तुला ते व्हॅल्युएशन आल्यानंतर तुला हे सगळं जे काही रिवॅम्प करायचं आहे ना, मग आपण जे म्हणतो ना की एखाद्याला लॉस झाला तर सुसाईड करायला जातो किंवा ह्याच्यामध्ये जातो, म्हणजे डिप्रेशनमध्ये जातो. पण जर तू डोकं चालवलं ना की तुझ्याकडे काय काय आहे ह्याचं जर तू नीट व्हॅल्युएशन काढलं ना, तर तू बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातनं जनरेट करू शकतो. सो मी ते जनरेट करायला शिकलो आणि त्याच्यातून ते जनरेट झालं आणि त्याच्यातनं सर्वाइव्ह केलं. हाऊ टू मेक मनी. हा, मग त्याच्यातनंच मनी करून मग आता त्याच्यातनंच हे करता करता आता मी तुला एक छान हसता खेळता दिसतोय. नो टेन्शन असं नाही, टेन्शन सगळ्यांना म्हणजे फ्रीली. आणि तू कुठची पण गोष्टी घेतलं तरी तुझी EMI वरती असते. तू गाडी घे किंवा घर घे किंवा काही घे, म्हणजे सगळे कर्जबाजारी आहेत तसं बघायला गेलं तर. पण त्याला फ्लो मध्ये ठेवणं, वेल ऑर्गनाइज केलं की तुझ्याकडे एक थोडं टेन्शन कमी राहतं.
असं आहे. बाकी सगळ्यांनाच कुठे ना कुठे तरी पैसे कोणाचे किती केले तरी सगळे कोणी ना कोणाला तरी काहीतरी देणं लागतंच. तो कोणी काही धुतल्या तांदळाचा नाही. पण तू त्याच्यातनं सर्व्हाइव्ह कसं करतो, त्याला टॅकल कसं करतो, त्याच्यातनं मार्ग कसा काढतो आणि तू तिकडे कसा काय राहतोस. आणि तू एक बिलीव्ह कर, माझा पहिलेपासूनचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो आजही तोच नंबर, सेम नंबर म्हणजे मी कॉलेज पासून आहे तेव्हापासून. चेंज नाही झाला. हा, आता एखाद्याला जर हे करायचं असेल तर त्याचे नंबर बदलत असतात. माझ्याकडे 2015 पासूनच आहे एकच नंबर आहे 2015 पासून. नंबर कधी माझा चेंज नाही झाला. कित्येक लोक माझ्याकडे घरी पण आलेले आहेत. सगळे माझा फिक्स जागा आहे, मी इथून कुठे पळू नाही. आणि ज्यांना यायच्या तिकडे खातू सरांपासून सगळे आलेले आहेत. काही प्रॉब्लेम नाही आहे. जे काय माझं असं म्हणणं आहे, जे काही गैरसमज असतात ना ते डिस्कस करून होऊन सॉल्व्ह होतात समोरासमोर बसून. कॉल्स वरती ते बरोबर नाही वाटत, नाही होत. किंवा ह्याला ते सांगून त्याला ते सांगून कधीच नव्हतं. ते समोर बसायचं, डिस्कस करायचं, त्याचं सोल्युशन काढायचं. पुढे सोल्युशन काय त्याला. बाकी तुम्ही तुमच्या बक्तेदारी आणि असं करून ते काय नव्हतं. आणि त्याच्यामुळे मी बऱ्याच जणांना सांगतो ऑर्गनाइज व्हा. बऱ्याच मी सांगितलं, विशालदादा आहे, बोळिंजकर आहे, जिराफे आहेत, त्यांच्या मॅनेजमेंट वरनं काहीतरी शिका. त्यांच्याकडे जा, त्यांचं कसं मॅनेजमेंट आहे. बरेच पेंडला करतात, आता नगरला चांगला मॅनेजमेंट मध्ये. त्यांचा डिस्प्ले बघशील तर 3-3, 4-4 मधले डिस्प्ले आहे. बरोबर. आणि सगळं करून ते लोक एवढ्या मोठ्या लेवलवरती कामं करतात. बऱ्याच ठिकाणी, सोलापूर आहे, खूप खूप ठिकाणी त्यांच्याकडनं शिकता येतं. आपण मोठे म्हणून आपणच आमचं चांगलं असं माझं मत नाही आहे. बऱ्याच जणांकडनं शिकण्यासारखं आहे खूप काही गोष्टी, आणि ते आपण इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणून मी थोडं करत गेलो. आता ही आयडिया कुठून आली, तू जसं स्टुडिओचं बोलला ना, खातू सरांकडे जायचं म्हणलं, एवढा मोठा माणूस, एवढी कामं केलेली आहेत, पण एकही मॉडेल नाही त्या ऑफिसमध्ये. सगळे फक्त एकच फोटो. आता त्यांचं जे काम केलेलं जे वलय आहे ते मला माहित आहे किंवा तुला माहित आहे, जे जाणकार आहेत त्याला. एका नवीन नौखा माणूस आला, त्याला मी कसं एक्सप्लेन करू हा काय आहे किंवा ह्या व्यक्तीचं काय मोठं हे आहे. तर मग ते बघायला मिळतं जेव्हा त्याच्या स्टुडिओमध्ये जातो, किंवा छोटं ऑफिस म्हण, किंवा जे काय तू नाव दे त्याला. तिकडे ते असल्यानंतर कळतं की अच्छा हे बघ, हे छान दिसतंय, हे छान दिसतंय. थोडी आपल्या स्पेसमध्ये, आणि आपल्याला पण तिकडे बसावं असं वाटतं. म्हणजे तेव्हा कळत नाही की किती तास झाले, कंटाळवाणं होत नाही, तुझी स्पेस बनते. तुझ्या स्पेसमध्ये तू कसाही बिंदास बसून काही डिस्कस करू शकतो, खाऊन पिऊन मजेशीर सगळं करू शकतो. असं कोविडच्या टायमाला किती अभ्यास झालेला होता की काहीतरी आपल्याला वेगळं करायचं. जसं तू बोलला 7-8 फुटामध्ये, कारण की पुढे जाऊन गणपती कधी लहान होतील, तुझं काहीतरी अपग्रेडेशन सुरू होतं. नाही, मी एक बघितलं रे की उसाचा रस, कटिंग चाय आणि पाव, हे काही ज्या गोष्टी आहेत ना, तू बघ, किंवा गाडीत जी आपण हवा भरतो, लहानपणी सायकलीत भरायचो पंप, हा, ते कधी तू बघितलंस की हवा भरायचे 100 रुपये? नाही. हा, तिकडे कधी पण कॉईनच काढतो. कोणी आवडीने 5 रुपये देते देतात. का नाही वाटत त्याचं? पाव बोलल्यानंतर लोकांच्या डोक्यात 1 रुपये, 2 रुपये, 2 रुपये येतात. असं काय? ते परसेप्शन आहे. करेक्ट. समजते मी काय बोलतो? हा, तर उसाचा रस पण किती, 15 आणि 20, 50 रुपये, 100 रुपये. कधी उसाचा रस ऐकलेस? नाही. लिंबू सरबत कधी ऐकलंय का? 20च्या पुढे जात नाही आता. का नाही जात? ते ठरलेलं माइंडसेट आहे आपलं की इतना होगा, इतना. तू पटकन सांगितलं तर लोक क्या लिंबू सरबत इतना 100 रुपये, पागल हुआ क्या, लिंबू तो खाली टाक. सो हा आहे ना लोकांचा माइंडसेट आहे. तर मग तिकडे हे लोक काय आयडिया करतात की ग्लास छोटा करतात, प्राइस सेम राहते, बोर्ड वरती 15 रुपये फुल ग्लास. मग ते काय करतात, ग्लास छोटा करतात, पेपर ग्लास. कटिंगचा ग्लास पाहिजे आता एवढं, पहिले काचीचा आहे. आता बोलतोस का त्यांना चहावाल्यांना की अरे वो काच का ग्लास लेके, नाही यही मिळेगा, एवढूसा ग्लास घेऊन येतात. तेच कन्सेप्ट मी केलं. बजेट नाहीये, बजेट त्याच लेवल पर्यंत खेळायचं आहे, तर ही बॉडी स्ट्रक्चर मला 12 फूट 14 फूट करायचं, कारण की लेबरचा कॉस्ट वाढत चाललाय. लेबर, त्याचं फिनिशर आणि त्याची कॉस्टिंग आहे. पहिले 800 रुपये चालायचे, आता 1500, 1600, 1200, जे काय ते बोलतात ते बोलतात. कास्टिंग वाले स्ट्रक्चर वाढलं, टेबल वाढलं, पाटाचं बजेटिंग झालं, हे झालं. तर तू जे व्हॅल्युएशन केलं तो नाही काय. आता मी खुल्लम टिप्स देतो तुला, सगळ्यांना खुल्लम टिप्स देतोय तुला की जेवढं तू ग्लास छोटा करशील ना तेवढं तू कंट्रोलेबल राहणार, तर तुला ते प्रॉफिटेबल राहणार, नाही तर प्रॉफिटेबल राहणार नाही. म्हणून ग्लास छोटा केला. ज्याला मोठा ग्लास पाहिजे त्याने एक्स्ट्रा पे करायचं. समजलं? सो त्याचं जे व्हेरिएशन आहे, त्याचं जे सेक्शन्स केले ना, ते त्या पद्धतीने.
व्हॅल्युएशनचं. हा आता येऊ आपण 2026 2026 मध्ये फक्त 5 मूर्त्या. किती आहेत? 5 मूर्त्या? 6 मूर्त्या. कोणत्या कोणत्या? या सगळ्या जग जाहीर आहे. जग जाहीर आहे. हा, ट्रॉली किती आहेत? 4 आहेत. ट्रॉली 6 आहेत टोटल. मग पाचच्या वेळेला तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली, ओम तांडव जेव्हा बनवला त्यावेळेला काही गोष्टी मिसिंग झालेल्या होत्या. ते थोडं सांगशील का? थोडंच मग आपण त्याच्यावरती बोलूया. कारण की आपण एखादा मॉडेल जेव्हा करतो ना तेव्हा काही गोष्टी डोक्यात असतात की हे असं करायचं, काही नवीन गोष्टी आणायच्या होत्या, पण गेल्याला परमिशनच आपल्याला लेट मिळाली. आता बऱ्याच जण वाटेल अरे 2 तर गणपती घेतलेले, मग तरी पण का नाही झालं. म्हणून मगाशी मी तुला सांगितलं घरगुती पण माझ्याकडे तेवढ्याच लेवलचे घरगुती म्हणून मी तुला क्वेश्चन केला. तो मी बघितलं. घरगुती गणपतीचं पण प्रेशर तेवढंच आहे. आणि त्याच्याहून जे वर्षभर आपल्याकडे जे छोटे प्रोडक्शन मधले जे जातात, डाय मधले जे आपण डिस्प्ले मध्ये बघतोय तेही काम करायचं असतं. मग तुझे जे लेबर आहेत ते हाताची घडी तोंडावर बोट होते जून 9 तारखेपर्यंत. जून 9 तारखेनंतर घरगुतीचं प्रोडक्शन त्याच लेवल करणार, त्याच्यानंतर सार्वजनिक गणपती पण करायचे होते. सो हे सगळं बर्डन एकाच टाइमला आलं. जे आम्ही दसऱ्यानंतर दिवाळीनंतर चालू करतो ते डायरेक्ट तुला जून 9 तारखेनंतर करावं लागलं. तर तू विचार कर की किती बर्डन असेल त्याच्यावर. म्हणजे जे लोक बोलतात ना की फक्त माझ्या हातातनं माती कामाचे पण गणपती आहेत, हे सगळे गणपती करायचे होते. कळलं का तुला? आणि मला मातीकाम मला स्वतः केल्याशिवाय मला तो फील येत नाही की जिथपर्यंत आपण आपल्या हाताने सॅटिस्फॅक्शन नाही आपण आपल्या हाताने नाही करत तिथपर्यंत ती मजा नाही. नाहीतर प्रत्येक वेळेला ते लाईक हे इन्स्ट्रक्टर फक्त इन्स्ट्रक्टर हे असं कर तसं कर, तर ते ना तुझी काम करायची क्षमता कमी करून टाकतो. मला असं वाटतं की आपण जर क्लेवर करत राहिला तर आपला हात चालू राहील, तर आपल्याला कळत जाईल की अजून फेस व्हॅल्यू कशी चेंज करता येईल. तर तो हात चालू राहायला पाहिजे. एकदा का तू फक्त इन्स्ट्रक्टर बनला ना की एकदा हाताची सवय गेली ना मग ते लिंक तुटून जाते. म्हणून मी शक्यतो हाताने काम करायचं ठेवतो आणि करतो असं. मग ते ओम तांडव बद्दल काय बोलशील? तेच म्हणजे लास्ट इयरला झालेलं काहीतरी थोड्या गोष्टी मिसिंग झालेल्या होत्या. मिसिंग असं नाही, ते मला माहिती आहे काय काय, पण ते आपण करू शकतो बऱ्याचशा गोष्टी. पण बघू यावर्षी तेवढं फुलफिल करायचा प्रयत्न करतो. जेव्हा ओम तांडव यावेळेला आले ना तुमच्या बुकिंगसाठी, तू ज्या पद्धतीने एक्सप्लेन करत आणि मंडळ तुझ्याकडे बघत होतो, तो ऍटमॉस्फिअर खूप वेगळा असायचा. नाही, मी काय पद्धत केली आहे माहितीये का, की मी ना खुल्लम सगळ्या गोष्टी क्लिअर बोलतो. म्हणजे इव्हन सगळं जेव्हा मंडळ जेव्हा आलं तर सर्वात पहिले तर मी माफी मागितली त्यांच्याकडे की मी तुम्हाला वेळ डिलिव्हर नाही करू शकलो. अच्छा, ही गोष्ट पण होती. हो, कारण की आपण काय करतो रे की बऱ्याचदा आपल्याकडनं जेव्हा वेळ टायमात काम होत नाही ना तेव्हा ते वर्कशॉपमध्ये आपण बोलत असतो. पण जाहीररित्या जेव्हा मंडळ येतं ना, आणि मी खुल्लम तुझ्यावर व्हिडिओवरती बोलतोय, म्हणजे तुला हा ॲटिट्यूड पण ठेवावा लागणार. जिकडे मी मक्तेदारी करतो ना की मला एवढं बजेट पाहिजे, जर तुझ्याकडनं जेव्हा एखादी गोष्ट चुकी होते ती मान्य पण करता एक्सेप्ट करता आली पाहिजे. आणि मंडळाला मी छोट्या मुलापासून ते मोठ्या सिनियर पर्सन पर्यंत सगळ्यांबरोबर बसून हे एक्सेप्ट करतो आणि त्यांना ते एक्सप्लेन करतो की सर्वात पहिले तर मला माफ करा की माझ्याकडनं या गोष्टी मला नाही डिलिव्हर करता आल्या, त्या मी तुमच्यावर कमिटमेंट केलं होतं. आणि ह्याच्यामुळे काय होतं ना, तुझा बॉन्ड छान होतो की तुझा क्लायंट आहे ना तुझ्याबरोबर आहे ना, मी जेन्युइनली ज्या गोष्टी डिस्कस करतो ना, एखादा माणूस तुझ्यावर डिफर पण करेल तर बोला हा असं कसं असतं की बोललं की झालं का, असं का तसं का. आणि हेच आपल्याला पाहिजे. आर्ग्युमेंट असं नाही बोलतात, ते ना मिसअंडरस्टँडिंग नाही बिल्डअप करत, मग ते ना पुढचा ट्रस्ट अजून बिल्डअप करतो की हा तुला टाइम बॉन्ड देतोय की अरे अजून छान करण्यासाठी याला थोडंसं. आणि ते असल्यामुळे ना ती खंत ना निघून जाते, तुझा फ्लश फ्लश करून जातो तू. सगळ्या गोष्टी डोक्यात ज्या फिट असतात ना त्याच्यामुळे नवीन गोष्ट करायला ना अजून ऊर्जा येते, लाईक अ फ्रीडम. हा, आणि त्याच्यामुळे मंडळ पण तेवढं एन्थू होतं आणि आपणही तेवढं एन्थू होतो. आणि जेवढे पण आता तू बघतो ना सिलेक्टेड मंडळ आहेत आपल्याकडे, इव्हन तू 5 फुटात 6 फुटात भावेश वगैरे घे, कुठच्याही घे, सुरतचे मंडळ घे, ते सगळे ना तसेच झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना कळतंय. आणि बरेच वेळेला आपण म्हणतो ना हे मंडळ माझं ते मंडळ माझं असं नाही. तो ट्रस्ट बिल्डअप करा त्यांच्यावरती, क्लिअर बसून कॉन्फरन्स करतो आम्ही, कॉन्फरन्स बसून डिस्कस करतो. तर काही नवीन मंडळ आता ऍड ऑन झालेली आहेत, त्यांना पण ते पटलं काही गोष्टी. काही जुनी मंडळ जसं मुंबादेवीचा गणराज आहे, ते जेव्हा आलेलं तेव्हा हे सगळं असं नव्हतं. मग मी त्यांना एक्सप्लेन केलं की आम्ही आता काय पद्धतीने कामं करतोय. दुसरी गोष्ट अशी होते की आता एवढे आर्टिस्ट काम करतायत ना की तुझं कुठे ना कुठेतरी स्केच मॅच होणार आहे. कारण की कुठून आणणार कॅरेक्टर, सगळे कॅरेक्टर तर झालेले आहेत. कोण विठ्ठल करेल, कोण शंकर करेल, कोण आपलं
नटराज करेल, लाईक अ मॅच होत चाललंय. हा, कोण काय करेल तर ते कोण माश्यावरती करेल, कोण कासवावरती करेल. कॅरेक्टर तर डिफर नाही होणार, ते मॅच तर होणारच आहे, पण कामाची पद्धत चेंज होणार. समजतं ना मी काय समजते बोलतो? मला. सो जसं आपण पिक्चर मध्ये बघतो, या डायरेक्टरने केलेला शिवाजी महाराजांवरती मूवी याने केलेला आहे, संजय लीला भन्सालीने केला आहे. प्रत्येकाचा अप्रोच वेगळा आहे ना, कन्सेप्ट सेम आहे, सेम आहे, पण त्याच्यातलं काय उचलतोय, कसं करतोय ह्याच्यावरती सगळं आहे. तो हे मी ना मंडळांबरोबर क्लिअर बोलतो. त्याच्यामुळे आता ना बऱ्याचशा गोष्टी ना हे व्हायला लागल्यात की म्हणजे छान, ज्याला बोलतो ना की क्लिअर असल्यामुळे मिसअंडरस्टँडिंग होण्याचे चान्सेस कसे कमी होतील ना, हे मी थोडं ठेवलं. आणि मी हल्ली काय करतोय की प्रत्येक यंग टू यंग त्यांच्या कार्यकर्त्याला सगळ्यांच्या समोर कन्सेप्ट दाखवतो. पूर्वी मी दाखवायचो ना, पण टोटली जिम्मेदारी त्यांच्यावरती आहे की तुम्ही कसं हे कुठे आपलं गेलं ना पाहिजे, व्हायरल होता कामा नये किंवा डिस्क्लोज होता कामा नये की स्केच काय आहे, कसं आहे. पण यंग मुलांना दाखवायचं कारण काय की त्यांच्यामध्ये पण एक स्पार्क निर्माण झाला पाहिजे की अरे यार व्हिज्युअलायझेशन होते की अरे ऐसा बनाएंगे वैसा बनाएंगे. पण केपीआर आधी हाईड करूनच ठेवायच्या सगळ्या गोष्टी. हा, आताही हाईडच आहे. हा हाईडच आहे, फक्त ते थोडंसं माझ्या टीम मध्ये लोकांना पण कळणार नाही की हे कुठे लागणार आहे ते कुठे लागणार. ते आहे, ते फक्त बनत असतं. ते बनत होतं दादा काय करू, हा हे बनवायचं तुला, पार्ट मध्ये बनत असतं. कुठची गोष्ट तिकडे बनते, कुठची गोष्ट त्याला कळणार नाही की हे याचं रिलेटेड आहे, ते त्याचं रिलेशन, फक्त तुला माहिती, हे सगळं मला माहिती असतं फक्त. आणि मंडळाला पण आपण ते थोडंसं कन्सेप्ट मध्ये हे असतं. आणि काही गोष्टी मी माझ्याकडे ठेवतो गुलदस्त, म्हणजे सगळ्याच मी रिव्हील करत नाही. तर काही गोष्टी इम्प्रोव्हायझेशन साठी पण स्पेस ठेवावी लागते. मग तिकडे ना चेंजेस नाही करतायत, मग अडकून जातो माणूस, हेच करायचं तेच करायचं. सो बघूया, होप आता 2026 कसं जात आहे ते लोक ठरवतील. आणि असं काही नाही, मी परळ वर्कशॉप म्हणजे काय कामाच्या दृष्टीने असं आहे. सिद्धेशला पण म्हणालो की मला अशी सवय, सिद्धेशने पण खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला आणि लगेच तो बोला हा ठीक आहे ना कर, काही इश्यू नाही आहे. आता परळमध्ये तुझी एक गणपती येणार आहे, परळचा लंबोदर. फर्स्ट टाइम तो मंडळ तुझ्याकडे आला, व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स, काय एक्सपिरियन्स झाला त्यांना? माझ्याकडे फर्स्ट टाइम ना आले ते, मीटिंग जवळजवळ 4 वेळा त्यांनी, आमच्यासाठी फर्स्ट टाइम होतं, 4 वेळा केला. कारण की मेन तेच बोला स्ट्रक्चर, बजेट व्ह्युअर साठी ते फर्स्ट टाइमच वाटलं ना. कारण की कसं आहे बघ, त्यांचं जे पूर्वी मूर्ती होती आणि त्यांचं जे बजेटिंग होतं त्यांनी ते क्लिअर माझ्याकडे मांडलं की दादा आम्ही एवढ्यामध्ये करत होतो आणि एवढ्या. म्हटलं आता रिडेव्हलपमेंटचा जमाना आहे, त्याच्यामुळे पकडी सिस्टम मध्ये जाण्यात काही अर्थ नाही. हे मी क्लिअरली बोललो, जसं बोललो की बजेटिंग तुम्हाला इतकं करावंच लागेल तरच आपण पुढे जाऊ शकतो, नाहीतर काय नाही, फक्त बसू शकतो, चहा बिस्किट खाऊ शकतो, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही करू शकत. जेव्हा तुम्ही बजेटला याला होकार देणार तेव्हा माझं पुढचं काम चालू होणार. सो कारण तिकडनं मग त्या मंडळाने खूप हे करून त्यांचे सगळे यंगस्टर मध्ये सगळं डिस्कशन करून 3-4 वेळा तिकडे आले. 3-4 वेळा. त्याच्यानंतर मग चौथ्यांदा ते बोलले की नाही आम्ही या बजेट मध्ये करू शकतो. म्हटलं ठीक आहे, बजेट असेल तर मग आपण ठीक आहे. तू बजेट वगैरे सांगितलं, सगळं झालं. मंडळाने अजून एक पाऊल उचललं की आता 360 ट्रॉली करायची, कारण की त्यांचे स्पेसचा इश्यू आहेच ना. तो पण त्यांना एक बजेट झाला तिथे. पण त्यांच्या अगोदर पण एक ट्रॉली छानच होती, चांगलीच होती, चांगली होती त्यांनी केलेली. पण त्यांना तो टर्निंगचा इश्यू होता. आणि मी जेव्हा ट्रॉली बघितली तेव्हा त्यांना पॉइंट आउट केले की टर्न नसेल मारत. ते बोलले हो कसं काय तुला कळलं? म्हटलं याची चेसीस कापली आणि वरतून लावली. टेक्निकल त्यांना सांगितलं डिझाईन मध्ये काय चुकी होती. अच्छा, तू बघूनच क्लिअर केलं? हा, पहिल्यांदा ट्रॉली बघितलं सांगितलं की टर्न मारताना इश्यू देणार तुम्हाला. त्यांना ते कळलं, हो आपल्याकडनं चुकी झाली. सगळं छान होतं, पण त्यांनी ते एक चुकी केलेली, कारण की गेल्या वेळेला त्यांना ते ब्लॉकिंग होतं, ते टेक्निकल इश्यू. पण ते मंडळाला कळतं नाही की अरे मूर्तिकार तिथपर्यंत विचार करतोय खालपासून. त्याला असं पडलेली नाही की ट्रॉली काय पण दे, मला मूर्तीची लेणं देणं. पण कसं आहे ना, गणपती सगळीकडे जाणार आहे टोटली. आणि मला असं वाटतं की आपण इतर खर्च करण्यापेक्षा जर त्याच्यासाठी जर खर्च केला ना, कारण की ते मेन आहे ज्याच्यावर आहे गणपती, तर ते मेन जर तू केलंस ना, तर त्याच्यावरती जर तू लक्ष देऊन जर केलं ना, खूप छान होईल. आणि मला असं वाटतं की ते पण स्पार्क झालेत आता मंडळ पण, की अरे आपल्याला सगळं व्यवस्थित करायचं आहे. होतं ना असं, आपण होऊन जातो. मी अजून एक सांगतो, एखादा आपण जेव्हा नवीन घर घेतो ना कधीतरी, तेव्हा आपण विचार करतो की जुन्या घरातलं सामान आणतो देखील लावायला, आणि त्याच्यानंतर आपण विचार करतो नको जाऊ दे, हे काढूयात भंगारमध्ये आपण नवीन करू. एवढं सगळं केलं थोडक्या करता कशाला हे करायचं, थोडे अजून पैसे, तर थोडेसे अजून जातील. तो अप्रोच आहे मंडळाचा. कळतंय तुला? हो कळलं मला. सो ते बोलतात की चल आता आपण उडी मारलीच आहे ना, पूर्ण चालू आपण जुगार खेळूयात, असं आहे. तर त्या पद्धतीने माझ्यावरती पण जुगार खेळलेला आहे आणि स्वतःही जुगार खेळतायत. आणि
हा अप्रोच मला आवडतो, रिस्क टेकिंग. रिक्स जो मी परळला जाताना करतो की नाही पुढच्या वर्षी घ्यायचं परळ मैदान असं, जसं आपण 18 मध्ये केलं होतं, 17 मध्ये तू माझ्याशी बोलला तर ते आणि झालं. आपण केलं. पण ते तसंच आहे, तर ते केल्यानंतर आपल्याला कळतं बजेटिंग तर हाय आहे, तेव्हा माझ्या पण कॅल्क्युलेशनच्या बाहेर होतं ते, पण करायचं ठरवल्यानंतर आपण करतो ना. हो, करतो. एक्सपिरियन्स तर घेतो, एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय कसं कळणार रे काय करतो. आणि दरवर्षी गणपती येतात, आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण पॉज करू शकतो, जेव्हा पाहिजे. आणि तेवढं मी फ्रीडम ठेवलेलं आहे. असं जरुरी नाही की तुम्ही त्याच लेवलला खेळायला पाहिजे किंवा हे खेळायला पाहिजे. ते डिझाईनवरती डिपेंड होतं की तुम्ही केवढं खेळताय, कसं खेळताय. आणि मजा आहे रे. म्हणजे परळचा लंबोदरच्या एक अंडरस्टँडिंग मध्ये सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट सगळेच माझे. म्हणजे ओमतांडो पासून ती मी सुरुवात केली. ओमतांडो असं मंडळ आहे ना की जिकडे मी ते कॉन्फरन्स चालू केली, ते बोलायला सुरुवात केली, मेसेजिंग मध्ये हे केलं, बजेटिंगचं कसं काय होणार आहे, बरोबर. तिथून जी सुरुवात झाली ना, तिकडनं मला अनिल दादा बरोबर डिस्कस करता करता टेक्निकल गोष्टी कळल्या. तिथून मग मी सगळ्यांवरती ते इम्प्लिमेंट करत गेलो. त्याच्यामुळे आता साकेनागेचा महाराजा घे किंवा हे घे, आता साकेनागेचा महाराज हा सर्वात कॉस्टलीस्ट मूर्ती यावर्षी पण नाही, कॉस्टलीस्ट मूर्ती यावर्षी सर्वात तीच आहे. साकेनाकाचा महाराज यावेळेला फक्त आगमन ना होणार तर तिथेच बनणार आहे, असा एक रील आलाय. त्यांचं काय तो ते मंडळाचं हे आहे की आगमन तिथेच बनवून तिकडनं ते आगमन करणार. हा, तर आता तेच आहे ना, कॉस्ट कटिंग. आता आपण मूर्तीमध्ये कॉस्ट करतो, तर इतर खर्च जे आहेत ते आपल्याला कुठेतरी कट करायला ट्रॉली पण बनवली कारण की ते दुसरीकडे मंडप बनवायचे, तिकडे जाऊन रात्री मूर्ती नेऊन न्यायचे, मग तिकडनं करायचं, खर्च पण वाढतो. आणि यावेळेला तर मंडळाने खूप कॉस्टली ट्रॉली बनवली आहे. हो, हेवी ट्रॉली केली महाराजाने भरपूर. आणि एन्थू मंडळ आहेत रे, आणि सगळीच मंडळं मस्त आहेत, चांगली आहेत, असं नाहीये. फक्त कसं आहे ना की इव्हन नाही की माझ्याचकडे करतात, अशी इतर मंडळ पण एवढी आहेत. मी असं नाही की गोड बोलतोय वगैरे, पण त्यांच्याकडे जेवढं नॉलेज आहे ना, त्या पद्धतीने आता ज्या पद्धतीने लेबर कॉस्ट, मटेरियलिस्टिक वाईज कॉस्टिंग हे वाढत आहे, त्याप्रमाणे लक्ष दिलं पाहिजे. कारण की मला सांग, एक सिंपलसा कार्यकर्ता जसं बोलतो की तो कुठे जॉबला असेल, जर त्याला जर पगार वाढ नाही झाली तर तो जॉब सोडणार, तो लगेच सोडणार. त्याला इन्क्रीमेंट पाहिजेच आहे. हा सेम कन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे जेव्हा मंडळ येतात, अरे दादा गेल्या वर्षीच बजेट आहे आपलं, त्याच्यातच बघणं काय होईल का, कसं शक्य आहे तू सांग मला. जर मी तुला सांगितलं की गेल्या वर्षीच्या पगारात काम कर, हे वर्ष पण काढ, तू होशील का? मग का डायलॉग मारतात हे ठरलेले, ठराविक, जुने करपलेले डायलॉग, ते ठरलेले, आम्ही एवढे गाणे आहोत, असं आहे तसं आहे, करायचंय. बजेटिंग आहे, बॉडी स्ट्रक्चर आहे, 6 फुटापासून ते 21 फुटापर्यंत बॉडी स्ट्रक्चर आहे. तुमच्या बजेट प्रमाणे घ्या, त्या साईजची बॉडी सिलेक्ट करा आणि काम करा. आम्ही तीच बॉडी द्यायची, तेवढं स्ट्रक्चर द्यायचं आणि बजेट कमी मध्ये द्यायचं, हे एक्सपेक्टेशन काय? तुम्ही एक स्टेप खाली उतरा, 12 फुटाची घेतात तिकडे 11 फुटाची बॉडी घ्या, 11 फुटाची घेतात तिकडे 9 फुटाची घ्या, 9 फुटाची नाही पडवत तर 7 फुटाची घ्या, 7 फुटाची नाही पडवत तर 6 फुटाची घ्या, 6 फुटाची नाही परवडत तर 5 फुटाची घ्या, 3.5 आहे, 2.5 आहे, 2 आहेत, सगळी लाईन आहे. कोविड मध्ये एक माझ्याकडे मंडळ आलेलं, दादा करना है लेकिन बजट बहुत कम है. ठीक है, कम है तो कितना बता, 1000 रुपये है. नहीं ऐसा नहीं है, लेकिन बजट कम है. मेरे पास 1000 रुपये से मूर्ती आहे त्यावेळेला. हा, कोविड मध्ये छोट्या मूर्त्या ठेवायच्या होत्या ना, छोट्या मूर्त्या. तर माझ्याकडे 1000 रुपयापासून आहे, 9 इंचाची आहे, ते 1000 रुपयाला मूर्ती आहे. तिथपासून तू घे ना, म्हटलं की 3.5-4 फुटाची मूर्ती आपल्याला फिक्स आहे ना, तिथपर्यंत माझ्याकडे मूर्तीचे स्ट्रक्चर आहे, 40-50 हजार रुपये. आता तू सांग तुझं बजेट किती. मग ते कळलं की चालबाज, त्यांना साईज तर तीच पाहिजे, पण त्यांना 10,000 ती मूर्ती पाहिजे. कसं होणार तू सांग मला. 1% मध्ये. हा, म्हणजे प्रत्येकाचं जे आहे ना, तुम्हाला सगळं तुमच्या पद्धतीने पाहिजे, पण बजेट पण तुमच्याच पद्धतीने पाहिजे. मग आम्ही वेडे बसलोय तिकडे, असं आहे ना. मग त्या क्लासेस होतात आणि मग ते बऱ्याच गोष्टी होतात, मग ते दुसरीकडे जातं सगळं वळण. मुंबादेवीचा गणराज सॉरी आपला माशावरती होता, माशावरती होता, ड्रॅगन वरती होता. त्यावेळेचा माहोल आणि आताच्या ह्याच्यामध्ये काय डिफरन्स मिळणार आहे आपल्याला? डिफरन्स याचाच वेगळा काही नाही, तेच कंटिन्यू होणार, म्हणजे तीच लाईनअप कंटिन्यू होणार त्यांच्याबरोबर आजपर्यंत जे होतं ते. फक्त कामाची पद्धत कशी आहे की शार्पनेस कसा येईल, नीटनेस कसा येईल, असं काही खूप काही एक्स्ट्राऑर्डिनरी नाही करणार. आता तेव्हा आम्ही जेव्हा करत होतो मुंबादेवीच्या मूर्त्यांमध्ये, तेव्हा आपण अवतार थीम घेतलेली, परत ड्रॅगन केला होता. पण आता आपण यांना शक्यतो तसे कॅरेक्टर नाही वापरणार, जे आपल्या मायथॉलॉजीमध्ये नाहीच आहेत.
हा करेक्ट, तेच मी बोलतोय, ड्रॅगन So, वगैरे. हा आता कोविड मध्ये मी तो विचार केला की ठीक आहे, मी मासे एक वेळ आपल्याला जाऊ शकतात, मत्स्यरूप आहे म्हणून मत्स्यरूप, जाऊ हा. शकतात, किंवा टायगर एक वेळ जाऊ शकतो हो. तुझ्या ह्याच्यामध्ये. हो. पण मग नंतरचे जे मी कॅरेक्टर गेले, कारण की तेव्हा मी यंग होतो, हम्म. पिक्चरचा इम्पॅक्ट खूप होता माझ्यावरती आणि आजही आहे. आजही हा. हा, मूवीजचा इम्पॅक्ट तर पडतोच. पण मग मूवीमध्ये डायनासोर आला म्हणून डायनासोर नाही दाखवू शकत. हम्म. हे मला कोविडमध्ये थोडंसं जसं आपण बोलतो ना मॅच्युरिटी आली. हा. सो आता जे कॅरेक्टर पौराणिकमध्ये आहेत तेच घेणार, हम्म. त्यांनाच घेऊन काय कंपोजिशन करता येईल, फक्त ते प्रेझेंट करण्याची पद्धत आहे ना ती नीटनेटकी ठेवायची. हा. ह्याला मी फोकस केलाय. मी काय असं एक्स्ट्राऑर्डिनरी काही विचार नाही करत आहे, हम्म. सिम्पलच विचार आहेत, काही असं खूप काय एक्स्ट्राऑर्डिनरी काही करणार नाहीये. हम्म. पण जे काही कॅरेक्टर पडतं ते आपली मायथॉलॉजी पकडून करायचं, जास्त काय आडम तेडम करायला जायचं नाही. सुबकता कशी राहील, नीटनेटकं कसं राहील, जे परंपरेमध्ये आहेत ज्या गोष्टी. परंपरा, किंवा त्यालाच थोडंसं ऍनिमेटेड कॅरेक्टर म्हण. पण जे कॅरेक्टर नाही, जसं मी लास्ट टाइम युज केलेले ड्रॅगन वगैरे, तसे कॅरेक्टर नाहीये. नाही तू आणणार. skip केले ते नाही सगळ्या आणणार मी ऍक्च्युली. हम्म. मी आता जे पण कंपोजिशन करतोय ना ते सगळं त्या बेसला घेऊनच करतोय, की आपल्या याच्यामध्ये काय काय आहे कॅरेक्टर, हम्म. तसंच घेऊन करायचं. गणपतीला महत्व द्यायचं, इतर गोष्टीला पण महत्व द्यायचं, पण नीटनेटकं कसं होईल, शार्प कसं राहील, हा. सुंदर कसं दिसेल, डिटेलिंग डिटेलिंग कसं दिसते. दिसेल, तर त्याच्यावरती लक्ष, हार कसा असेल, त्याचं मुकुट कसं असेल, ह्या ज्या मी करत आलो तेच हम्म. करणार आहे. असं काही वेगळं एक्स्ट्रॉर्डिनरी असं काही नाही, हम्म. पण थोडस चालू करेल आता, एक पद्धत आहे. आता भावेश्वर, हम्म. तू जसं बोलतो खूप छान मंडळ आहे, प्रॉपर रित्या. हम्म. या वेळेला कसं त्याचं वर्कआउट केलंयस, त्याबद्दल काय? 22 वर्ष नेहमी कसं असतं ना की ते ऑन प्रोसेसच असतं, म्हणजे ते असं काही फिक्स नाही, माहितीये कन्सेप्ट काय करायचंय, लहानच असणार आहे. हा, कन्सेप्ट त्यांचं तसंच असते, हम्म. पण नेहमी काहीतरी वेगळं बघायला मिळेल असा प्रयत्न करत असतो. आणि ते वेगळ्या लेवलवर जातं. त्यांनी पण गेल्या वर्षीचं मॉडेल दिला, प्रिंटेड मॉडेल आणून ते घेऊन केलंय आले. शूट मी. हो, खूप छान काय केलेलं आहे. घेऊन येतात काय 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 असं वेगळं. आता काय होतं बघ, आता मी तुला सांगितलं ना, आता जे मी हाताने मॉडेल करायचो, ह्यांचं पण मला करायचं होतं, पण ह्यांचे इंट्रिकेट एवढं आहे ना, ते करायला खूप वेळ जातो. म्हणजे ते स्वतःनीच करून आणले. तर त्यांना आता ती जागा, आपण बोलतो ना की आमचं पण दिसलं पाहिजे, एक आठवण राहते, फ्रेम तर राहतात, पण हे असल्यामुळे कसं मॉडेल राहतात, आठवण पण राहते. आमचा गणपती होता. आता पुढे पुढे बघ ना, तुझ्याकडे मंडळांचे पण ऑफिसेस आहेत काही जण. हो आहेत ना मंडळांचे. तिकडे पण एक आठवणी म्हणून ते मॉडेल्स राहणं खूप फोटोज पण आहेत. तिकडे मॉडेल्स पण आहेत, कोण बनवलंय मातीचे. मग चांगलं आहे ना, केलं पाहिजे. केलं पाहिजे. मुंबईचा अनंत काय चालू आहे, फर्स्ट टाइम म्हणाला. फर्स्ट टाइम आहे ऍक्च्युली. 1-2 वर्ष पण त्यांचं चालू होतं खूपदा, पण मी तेव्हा तेवढा ह्याच्यात नव्हतो, मॅच्युरिटी लेवलवर नव्हतो की मी एक्स्ट्रा काम घेईन. खूप वर्ष ते मागे लागलेले होते माझ्या, पण माहिती नाही काही ते ट्युनिंग होत नव्हतं, किंवा रस्ता मिळत नव्हता, किंवा ज्याला बोलतो ना की ते टायमिंग ठरलेलं असतं, तेव्हाच तो माणूस येतो आणि बरोबर ते मॅच होतं. हाऊ आय कॅन. आता कनेक्ट कसं झालं लगेच की नाही बाबा आता? नाही, ते आले आणि त्यांनी सांगितले की आमचं असं असं असतं. म्हटलं सर, मेन तो वही आहे, चंदा. चंदा बोलतो वो हम लोग पकड के आए थे, चंदा. मी जसं बोललो ना, दैसर चेक नका, हा माझी गाळण आहे. त्याच्या पलीकडे जो आला तो माइंडसेट ठरवून देतो की नाही आपल्याला करायचंय. आणि मग मी त्यांना सांगितलं की माझं या बॉडी स्ट्रक्चरचा हा रेट आहे. ते त्यांना ते एक्सप्लेन केला. ठीक आहे बोलले, इधर चला हम लोग कर सकते. त्यांना पण कन्सेप्ट बनवली, त्यांना मॉडेल दाखवलं. त्यांच्यासाठी पण फर्स्ट टाइम होतं की हम लोग को आज तक किसी ने ऐसा ये चीज नहीं दिखाया की मॉडेल दिखाया या कंसेप्ट दिखाया. कंसेप्टचं तर प्लॅटरच होतं, हे चॉईस करा. तो बोलते हम लोग हर बार एक ही स्केच देखने को मिलता है, ये ऐसा रहता है. म्हणलं मग थीम वरती तसं काम करता येतं, मजा येते काम करायला. आता सुरुवात आहे, त्यांचं पण एक साईज लिमिटेशन आहे, त्याच्यामुळे त्या साईज लिमिटेशन मध्ये काम करायला पुढे पुढे मजा येईल. आता मी फक्त त्यांना एक सुरुवात करतोय. जसं मला कळत जाईल ते त्यांचं ट्युनिंग कसं आहे, सेटअप कसं आहे, अजून मजा येईल पुढे पुढे काम करायला. आता सुरुवात आहे, त्याच्यामुळे आता थोडंसं ट्युनिंग होईल, पण नेक्स्ट इयर पासून मे बी आपल्याला अजून वेगळं काहीतरी करता येईल त्यांना. तू परळला लायक अ लॉर्ड्स म्हणतोस? हो, पहिलेपासून म्हणतो. हा, लॉर्ड्स म्हणतो. मग फक्त 6च का? 6 कारण की त्यांचे सिबिल स्कोअर चांगले आहेत. व्हॅल्युएशन मला मी बघ लॉर्ड्स बोलतो तेव्हा बघ, लॉर्ड्स मध्ये IPL चे मॅच नाही होत. नाही, एकदम सिलेक्टेड होतात ते. कारण तिकडे कसं आहे रे, तिकडे
ज्या पण मॅचेस होणार त्या अशा तगड्या पाहिजे. तगड्या. आणखी तिकडचं क्राऊड तसं आहे, तसं परळ वर्षाचं क्राऊड आहे. लालबाग परळ मधलं जे क्राऊड आहे ना, त्यांना ती परभणी दिसली पाहिजे. तिकडे जेव्हा मी तुला बोलतो ना 19 मध्ये 18 मध्ये जेव्हा खूप जास्त प्रमाणात प्रोडक्शन जेव्हा केलं ना, तेव्हा ते लोकांमध्ये दिसायला लागलं की अरे नाही यार, ते सगळं रिपिटेशन होत आहे आणि मजा नाही. मग ते जे करायचं असेल ना काम, ते सिलेक्टेड काम व्हायला पाहिजे. आणि मी ठरवलं की नाही, बजेट म्हणजे त्या गेटमध्येच ते वजन पाहिजे. गेट के अंदर घुसने के लिए भाई जिगरा चाहिए. हाँ, तो जैसे हम लोग को डर लगता है परल वर्षा घुसने के लिए. सब लोग बोलते हैं ना रेंट उसका इतना है, सबकी फटी पड़ी है, मूर्तिकार ले ले सबकी. तो वैसा ही उसका वैल्युएशन है, तो वो रहना चाहिए. मी डे 1 पासून मी ते ठेवलंय. मी ट्रॉली जेव्हा ताडदेवचा गणपती गेला, मी 3.5 मध्ये घेतला होता, लक्षात ठेवतो. मी तिथूनच सुरुवात केली आहे. पहिला जेव्हा तो होता ना ह्याचा पार्टी होती गणपती कार्तिक आणि ते सगळं 3.5 मध्ये घेतला होता, तेव्हा मी तेव्हापासून बजेटचं हे करतोय. मी आतापासून थोडी करतोय. आणि आता बजेट 6 लाखच्या वरती काही पण असू दे तुझा बजेट. आता 14 फुटाची बॉडी घेतली तर 8 लाखच्या वरती. 14 फुटाची 8 लाख झाली. 8 लाखच्या वरती बॉडी स्ट्रक्चर. आणि 11 फुटाची बॉडी आहे ती 6 लाखाच्या आसपास. 6 लाख. आणि 11 फुटाची बॉडी आणि 6 लाखाच्या वरती, म्हणजे डिझाईन बनेल तसं. आणि माझी जी मोठी बॉडी आहे ती 12 लाखाच्या वरती. पण आता दादा तू आता परळला आलायस, खूप गणेश भक्त आहेत. आता मी जातो बोलतो की आम्हाला खूप आता छान बघायला मिळेल, काहीतरी वेगळा. एक्सपेक्टेशन खूप हाय झाले. नाही रे, ते मी तर तुला बोलू ना, ते त्याच्यामुळेच हालत खराब होणार आहे सगळे. तुम्ही सगळी आहे ना, त्याची ती जी मजा आहे ना, म्हणजे सिद्धेश करणारे काम, बरेच जण काम करणार आहेत तिकडे. इव्हन गणसंकुल मध्ये बरेच जण चांगले चांगले आर्टिस्ट काम करणार आहेत. त्यांची सगळ्यांची ती मजाच घालत आहे तुम्ही. म्हणजे त्याचं जे क्युरियोसिटी बोलतो ना आपण, ती सगळी त्याच्यामुळे जाते पब्लिकला. आणि काय होतं माहितीये का, असं काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय देवदूत नाही येणार आहे, तेच की असं काही वेगळं नाही. तेच असणार आहे, फक्त प्रत्येकाची पद्धत वेगळी असणार आहे. बरोबर की नाही. तुम्ही एवढी बोंबाबोंब करून अगोदरच त्याचा सगळा जो रस आहे ना, मेन जो तो काढून टाकताय. त्याची साखर गेल्यानंतर चिंगम कसं राहणार आहे माहिती ना, काय त्याला अर्थ नाही. तर मला असं वाटतं की ओव्हर हाईप करण्यात काही अर्थ नाही. नॉर्मल बसा, बघा काय चाललंय, कशा पद्धतीने चाललंय. ज्यांचे एफर्ट्स आहेत ते तुम्हाला दिसणार. अरे पण दादा तुझे काम केलेस आधी, त्यामुळे ते गणेश भक्त असे आहेत रे, त्यांची पण चुकी नाहीये. पण कसं आहे रे, ओव्हर एक्सपेक्टेशन ठेवले की आमच्यावरती पण प्रेशर आहे, तुला पण प्रेशर आहे. आणि आम्ही काय डायनासोर नाही लावू शकत ना तिकडे. मी आता जसं एक्सप्लेन केलं करताना आपल्याला ते सगळं तो ट्रॅक आहे, त्या ट्रॅक मध्ये राहूनच काम करायला लागेल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी वगैरे कसं, तर गेल्या वर्षी अरुणने केलं ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं. हो, खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी दादांनी केलेलं. मला तेवढं रिस्क घेणं म्हणजे शक्य नाही, कारण की मी आता कोविड नंतर ज्या पद्धतीने सेन्सिबल झालोय त्याच्यामध्ये ते बसतच नाही. कारण की काही गोष्टीला मी माझ्या स्वतः गोष्टीला लॉक लावून घेतलंय की हे नाही झालं पाहिजे, ह्या गोष्टी सांभाळायच्या, ह्या गोष्टी नाही करायच्या. जसं तू इच्छापूर्तीमध्ये पण बघायला असेल 2 वर्षापासून भरपूर चेंजेस की मूर्तीमध्ये जास्त क्रिसक्रॉसपणा नाही पाहिजे. सिंपल म्हणजे त्याची बैठक सिंपल पण अट्रॅक्टिव्ह. या सगळ्या गोष्टी, छोट्या गोष्टीच्या डिटेलमध्ये जायचं, जास्त काही एकदम आडनतेडन नाही करायचं, प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे. ह्या गोष्टीला थोडंसं प्राधान्य दिलं. ती एक मॅच्युरिटी लेवल बोलतो ना, ती आली आहे. तर मी ते जास्त करेल की नाही की जास्त इकडून तिकडे असं वेगळी काहीतरी गेलंय, ते ठेवूनच डिझाईन करेल. असं काय खूप काय असं काही वेगळं चाललंय किंवा हे नाही. आता जुलै मंथ स्टार्ट झालाय, कधीपर्यंत आता दिसणार आहेस काय परळ वर्कशॉपला? तू जरा वाट बघताय. तसं नसतं, तुम्हाला असं वाटतं. पण आता तू बघत असेल इकडे काम प्रोडक्शनचं की प्रोडक्शनचं काम असं नाही, म्हणजे जसं जसं डेट, जसं जसं लाईनअप तसं. आता समजा मी लोक बोलतात कधी येणार, आता समजा मी तिकडे गेलो आणि उभा राहिलो तर काम होणार आहे का? नाही होणार आहे. टेक्निकल विचार केला की तिकडे जाऊन मी नुसतं उभा राहणार. आमचं काम तसं नसतं. प्लॅनिंग नाही, कसं असतं एक लक्षात ठेव, जे मला असिस्ट करतात ते जाऊन पहिले तिकडे सगळं ते प्रिपेअर करणार. माझं जेव्हा काम असणार तेव्हाच मी तिकडे जाणार. वेल्डरचं जेव्हा काम असणार तेव्हाच तू तिकडे अवेलेबल असणार. आता तिकडे काय आहे की ट्रॉल्या आल्या पाहिजेत, सगळ्या ट्रॉल्या लाईन टू लाईन लागणार, परांची बनणार, फळ्या बसणार. हे सगळं गेल्यानंतर तयारी होणार सगळी. त्याच्यानंतर मी येणार. मी आता येऊन जर परांची बांधताना बघत बसू काय फायदा काय? माझं टायमिंग काय? माझ्या हाताने जे गणपती बनायचे आहेत ते चालू आहेत ना. मग तसं लाईनअप असतं.
मग आता तिकडे काय करणार की तिकडे ट्रॉल्या सेट करणार, तिकडे परांचे बांधणार, फळ्या सेट करून घेणार, पाण्याची सोय, वेल्डिंगची सोय, पाईप आले का, स्ट्रक्चर आले का, ही सगळी जुळवाजुळव असते. मग जेव्हा ते सगळं जुळतं तेव्हा मग श्री गणेश होतं. तिथपर्यंत इथे कास्टिंग चालू असतं, सगळं चालू असतं. मग तसं जाणार आणि मग तसं काय चालवणार. एक मला प्रश्न आहे, आता छोटी मुलं आहेत असे असतात, मूर्तिकार ज्यांना व्हायचं आहे, तुझ्याकडे काम करायला यायचं आहे, शिकायचं आहे, तू त्यांना एक मेसेज काय देशील? काय नाही, असे बरेच येतात. म्हणजे एक मेसेज. पण काय होतं रे की त्यांना आठवड्याभरात मूर्तिकार व्हायचं असतं. ते तर पॉसिबल नाही. आणि बरेच येतात असे. मी परळला तेव्हापासून बघतोय. तेव्हा पण असं यायचे की अरे दादा आम्हाला काम शिकायचंय, एक फक्त एक हात दिला पकडायला वरती का त्यांना गोळा येतो हातात. इनिशियल स्टेजला तो येतोच, पण मग 4 दिवसानंतर मग ते गायब होतात. त्यांना फक्त ते मोठं बघायचं असतं काम कसं होतं, पण त्याच्या मागचं जे एफर्ट्स आहेत ना ते नसते द्यायचे. पॅशनेटेड नाही होत ते सगळं संपतं मग नंतर. त्यांना लगेच मूर्तिकार व्हायचंय. हा ते पॉसिबल. तिकडे प्रॉब्लेम आहे. ह्या गोष्टी तू नोटीस पण केल्यात, पाहिल्यास पण आहेत? नाही, सगळीकडे. मी तर पहिले रगडम रगडी, डायरेक्ट रगडणं, गदा मजुरी. हा गदा मजुरी, डायरेक्ट माथाडी कामगार. तसं जर असेल डोक्यात, आता माझ्याकडे 3-4 जण आहेत, त्यांचे स्वतःचे कारखाने आहेत. अच्छा. कारखान्यात आणि करतायत इथे. त्यांना सरळ सांगितलंय की आपली कमिटमेंट काय आहे, गणपती बनवण्यापासून ते डिलिव्हर करेपर्यंत. मग तेव्हा ते बोलतात अरे आमच्या घरी कारखाने, आम्हाला डिलिव्हरीला जायला लागते. म्हणलं नाही, ते असेल तर आत्ताच जायचं. मग दुसरं कोणतरी नाही, आत्ताच जायचं. तुम्ही फक्त मग तुम्हाला आयडिया पाहिजे ना फक्त की गणपती कसे बनतात बघायला, तर मग पूर्ण येऊन जा ना. बरोबर. 2 वर्ष 3 वर्ष थांबून पूर्ण बघ, सगळं बघ. इव्हन मी त्यांना पगारही देतोय, सगळं देतोय. त्यांचे पण तू बायोमेट्रिक मध्ये बघतील, त्यांचे पण स्कॅन होतात डेली, त्यांचे पण वाउचर्स बनतात, त्यांचे पण ऍडव्हान्स चालतात, सगळं चालतं. असं नाही की फुकट कामाला घेतलं. त्यांना जेव्हा मी आता मध्येच मी पोस्ट केली तेव्हा सगळ्यांना आले, त्याच्यातले 5-6 जण माझ्याकडे आलेत. त्यांना सगळ्यांना सरळ सांगितलं तुम्हाला पगारही मिळणार, सॅलरीही मिळणार. फक्त काय होणार, माती मळण्यापासून ब्लॉकिंग पासून सगळं करावं लागणार. झाडू लोट पासून सगळं जे आम्हीही केलंय ते तुम्हालाही करायचं. आणि मी क्लिअरली मेन्शन करतो की रगडून घेणार, सरळ बोलतो, ऑन कॅमेरा बोलतो, रगडून घेणार. आणि त्या रगडण्याचे तुम्हाला पैसेही मिळणार. आता आहेत 3-4 जण, तू त्यांनाही विचारू शकतो, आतमध्ये जाऊन बिनधास्त व्हिडिओ घेऊ शकतो त्यांचा, त्यांचे बाईटही घेऊ शकतो. ते तुला विचारलं, तू सांगतील तुला काय कसं काय. तर ते त्या गोष्टी आहेत, तू त्यांना बिनधास्त विचार. पण माझं तेच म्हणायचंय की तुम्ही रगडल्याशिवाय हे होणार नाही, मेहनत केल्याशिवाय. बरेच जणांचं कसं सवय झालंय ते आता ते आपण हैदराबादला बॉडी दिल्यापासून बॉडी लेके आने का, आदमी लोग पकडणे का, जॉईन करके लेने का, हो गए मूर्तिकार. असं आहे. असं नसतं मग नंतर येतात बर्नर लावायला माझ्याकडे, दादा असं असं झालं माझ्याकडे. हा, मग भाजून आल्यानंतर काय लावणार? काय लावणार? अरे दादा असं असं झालं माझ्या बरोबर, मी असं असं घेतलं, मंडळाने मला एवढे पैसे नाही दिले, हे नाही दिले. अरे पहिले त्याचा तुला काय माहितीये का, तुला स्ट्रक्चर मिळालं ठीक आहे, त्याच्या मागचं गणित माहित आहेत का, काय माहित आहेत का? नुसतं बोलले म्हणून झालं आणि केलं तेच होणार. बर्नर आणि कैलास जेवण हे 2 ब्रँड आहेत लावायला, दुसरं काय ते लावायला लागतं. ठीक आहे दादा, थँक्यू सो मच दादा, तुझा टाइम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दादाने आज खूप चांगला मला वेळ दिला. आता वेळ दिला कारण की परळला वेळ नाही म्हणून मी आलोय. असं टाटा करणार. हो, तिथे मी फक्त हात दाखवणार, चल दादा येतो मी, चल दादा तिकडे, म्हणून मी आलो आज. तिथे नो एक्सक्यूज. कारण की कसं आहे, मी बऱ्याच जणांना तेच सांगतो, क्रिएटर्स येणारच आहेत तरी पण तिथे ते येऊ देत. ते आपल्याला इथे पण खूप येतात. आपल्याकडे जे म्हणून मी इथे कशाला आलो, जो रूल बनलाय तो रूल बनलाय. इथे व्हिडिओ काढ, काय किती काढायचं. मी तर तिथे जाऊन काढला पण नाही व्हिडिओ, मिळणारच नाही मिळणार. मी दादा उभा होता माझ्या, व्हिडिओ चालू पण होता, पण मी कॅमेरा वरती पण नाही केला. तिथे व्हिडिओ काढला तर डायरेक्ट 3rd डिग्री, डायरेक्ट माणसांना ट्रेनच केल्या तसं. हा, सर गोली मला बोलता अरे दादा इधर नहीं, मला मेरे को मालूम है दादा, केपी का हाँ तुमको पता है, मुझे पता है. मैंने थोड़ा चालू है ना, मतलब नहीं जाएगा किधर भाई, किधर नहीं जाएगा वो सब चीज. आहेच भरपूर जण एकदम बोलतात ना, लक्षात आहे, सगळ्यांचं लक्ष असतं कोण काय. त्यांना जिवंत ठेवणं गरजेचं आहे. लेबर मध्ये पण एक ना स्पार्क असणं गरजेचं. नाही तर काही लेबर असे ना नुसते मुर्दासारखे बसलेले असतात असे बघ.
तसे नाही, ऍक्टिव्ह पाहिजे. ऍक्टिव्ह. गेल्यानंतर हसरा चेहरा पाहिजे, हा. रागावला असेल तर शिव्या मारणारा पाहिजे. हा. अरे भाई जिवंत आहे, जिवंत, कळतं जिवंत. जिवंत आहे भाई. हा तर तसं पाहिजे. तर ते ना तुमच्या स्टुडिओचा माहोल आहे ना मस्त हेल्दी ठेवतो. हेल्दी ठेवतं. भले तो रागावलेला असू देत, तो रागवल्यानंतर 4 शिव्या घालणार, म्हणजे तो ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह तो आहे. नरम असेल ना तर काहीच बोलत नाही, मग तो आपला बाबा संत चाललाय, मग त्याला जातं करण्यासाठी करण द्यावं लागतं, मग ते आपण करण देतो. तसं एकाला दिलं की तो दुसऱ्याला देतो, असं आहे. नाही तर आता एक शेवटचा प्रश्न, आता नंबर ऑफ क्वांटिटी किती आहेत, लहान पकडून मोठे पकडून? हे मोजले नाहीत. नाही मोजले. आउट ऑफ द बॉक्स. नाही, आउट ऑफ द बॉक्स नाही. हा टाइम झाल्यानंतर कळतं की बस झालं, पोट भरलं आपलं. जसं तुला कळतं ना, तू थोडी मोजतो, नाही खाता खाता तुला कळतं हा कळतं. घास एवढा बस झाला, की आता तुला कळलं की ह्या जर एक्स्ट्रा खाल्ल्यानंतर मला ओव्हर होईल, मग ते तिकडे कळतं की नाही तुला. तसंच मलाही कळतं, मग मी नंबरवरती नाही जात. कामाचं नाही, कामाचं जेवढा व्याप आहे ना तो कळत जातो. अरे हे इकडे एवढं टेन्शन आहे, ते तेवढं टेन्शन आहे, हे झालं पेन थांबला बाई बंद. म्हणून माझा परळला जायच्या अगोदरच माझं सगळं पॅकअप होतं, ऑलरेडी पॅकअप. अच्छा, म्हणजे तू इथून सगळ्या कष्टी करूनच येणार? मी पहिल्यापासून तसंच ठेवलंय ना. हो, पहिल्या पण होतं तसंच. पहिल्यापासून माझं जे 30 गणपती होते ते पण माझे इथूनच बुकिंग होते. हा. तिकडे फार नंतर 1-2 गणपती घेतले असतील तर हा. मागच्या दरवाजाने. हा. तर आता जरी कुठला मंडळ आला इन, तू परळला आहे, आता ऑफिस पण आम्ही पाहिलंय परळला, कुठला मंडळ आला बुकिंग साठी, मग बुकिंग होणार का आता? नाही होणार. नाही होणार. पुढच्या वर्षीची होईल. पुढच्या वर्षीची आणि मागीची. हा, मागीची. पण ते पण शक्यतो तेव्हा बोलायला मिळणारच नाही. आता जे काय असेल ते सगळं दिवाळी नंतर. अच्छा, देवीचं काय म्हणते, नवरात्रचं? चालू आहे, चांगलं चालू आहे. नवरात्रचं काय सांगशील आता, म्हणजे बुकिंग वगैरेचं आपल्याला परळमधून पण मिळणार का? नाही, वसई बनच. परळमधून? परळमध्ये मंडळांना घेऊन जाऊन ठेवावं लागेल आपल्या जागेत आणि तिकडनं करू शकतो. अच्छा, म्हणजे मंडळ इकडनं घेऊन जाऊ शकतात? आधी केलंय ना त्यांनी. हो, केलंय. ते त्याच तर ट्रेनिंग होतं ते. समजलं? मंडळ किती एन्थॉय तेव्हा कळले ना आपल्याला. सो कधी कधी मंडळ करतं आपलं, तेच तर कळतं ना की मंडळ तिकडे एक्स्ट्रा पेही करतं, सगळं करतं, मग तो फायदा असतो. पण देवीमध्ये मोठा काम असला, जॉब मिळाला, मग मला काही भूकच नाही मोठ्या कामाची. कॉन्सेप्ट एवढं आजकाल खूप कॉन्सेप्ट. आम्ही देवीमध्ये पण आहे ना 2 दिवस अगोदर फ्री होतो. अच्छा, असं आहे. तिकडे 2 दिवस अगोदर फ्री झाले की मस्त छान मजा मस्ती करतो. तो आमचा फंड आहे आणि ते ठेवलंय कोविड नंतर. भले कोणी किती पण प्राइसिंग देऊ देत, तेवढं ते करायचं, मस्त राहायचं. कारण की मग ते ना ओव्हर होतं रे, मग ते असं फ्रस्ट्रेशन चालू होतं, मग माणसं चिडचिडी व्हायला लागतात. ते ठेवायचंच नाही. गेल्या वर्षी आम्ही गाणी गात होतो मस्त. तू वाघळीची देवी गेली होती बघ, तेव्हा तू त्यांच्या व्हिडिओ मध्ये बघशील की आम्ही मस्त ढोलकी आणतो, बसतो, गाणी गातो. 1 दिवस 2 दिवस अगोदर फ्री झालं ना, टेन्शन खतम. म्हणजे नवरात्रीमध्ये देवी हवी असेल तिकडे तुम्ही आगमन करू शकता, पण इकडे घेऊन जाऊ लागेल. हा, इथे मूर्ती बनणार, तुम्ही इथून घेऊन जा आणि तिकडे काय करा. तिथे काहीच नाही बनणार. तिथे काहीच नाही. टीम सगळी परत तिकडे 15 दिवस आहेत. 15 दिवस आहे, 15-20 दिवस 15 दिवसात परत इकडे पण करा, तिकडे पण करा. आणि इथे कसं मग सगळी टीम मस्त बॉन्डिंग असते, सगळं सेटअप लागलेलं. आणि मूर्त्यांचे तेवढे हाईट नसते, देव्यांमध्ये तेवढी हाईट नसते, त्याच्यामुळे ते काय तिकडे आपले गाळे जे आहेत त्याच्यात ते लोक सेट करू शकतात काही इशू नाही आगमनासाठी. हा, परळमधून. हा, ठीक आहे. चल दादा, थँक्यू सो मच तुझ्या टाइम साठी. आपण परळला भेटूया. म्हणजे हाय बाय करूया. हाय बाय नाही करूया, भेटूया, मस्त खाऊ पिऊया एकदा पहिल्यासारखं. खाऊ पिऊ आता काही वेळच नाही खाऊ पिऊला, सगळ्या गोष्टी होणार. थँक्यू. ओके. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल KP दादा बरोबरचा, तर नक्की माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय गणेश. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.